आपली संख्या झालेली आहे. जनरली नेहमीच असते तेवढी. सचिन झालं असेल तर या. मिलन चालेल. आपण मीटिंग सुरू करतोय. हरिओम. आज 15 मार्च आहे आणि आज 15 मार्चच्या दिवशी रिडेव्हलपमेंट संदर्भात आपली ही 7वी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपण घेत आहोत. याच्या आधीची मीटिंग आपली 15 फेब्रुवारीला झाली होती. लास्ट मीटिंग वॉज हेल्ड इन 15 फेब्रुवारी. जस्ट एक महिन्यानंतर आपण ही मीटिंग घेतोय. तर मागच्या मीटिंगचा थोडक्यात मी मुद्दा सांगतो. लास्ट मीटिंगला 2 पॉईंट होते मॅक्झिमम, की रिडेव्हलपमेंट कमिटी फॉर्म करणं, नवीन कमिटी फॉर्म करणं, त्याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटी आणि नवीन आपल्या सोसायटीतले जे काही होतकरू माणसं आहेत त्यांना आपण कमिटीमध्ये घेतलं. असे 34 लोकांची एक जॉईंट कमिटी आपण फॉर्म केली आणि ह्या 2 महिन्यामध्ये ऑफिशियली त्या जॉईंट कमिटीची 2 वेळा मीटिंग झालेल्या आहेत. तशा बऱ्याच झाल्यात, परंतु ऑफिशियली 2 वेळा मीटिंग झाल्यात. त्याच्यामध्ये बरंच आउटपुट सांगितलं गेलेलं आहे आणि ती मीटिंग जी असते 34 लोकांची, त्याच्यामधले जे आउटपुट असतात ते मेन मॅनेजिंग कमिटीला येतात आणि मग मॅनेजिंग कमिटी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवते. या संदर्भात एक सांगायचं आहे. अजून एक मुद्दा होता मागच्या वेळेला, 2 टेंडर काढणं, म्हणजे आर्किटेक्टला अपॉइंट करणं. आर्किटेक्टला अपॉइंट करण्यासंदर्भात मागच्या 1 महिन्यामध्ये राजेशजी जैन यांनी सुद्धा भरपूर मदत केलेली आहे आणि आपला एक मसुदा तयार झालेला आहे. तो आता या 2 दिवसामध्ये पेपरला जाईलच. परंतु आत्ता जी आपण मीटिंग घेतोय ही महत्वाची आणि निर्णायक मीटिंग आहे. आपल्याला सर्व्हे करायचा आहे डोर टू डोर जाऊन. तुम्हाला आता ते 7 पॉईंट जे आपण नेहमी डिस्कस करत होतो की आपल्याला कशा प्रकारे फंड उभा करायचा आहे सेल्फ डेव्हलपमेंटचा, त्या संदर्भात या मीटिंग सगळ्या झाल्या आणि ते कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय, फायनान्स कसा उभा करायचा आहे, डिस्काउंट कसे द्यायचे आणि ओरिजिनल मेंबरला किती जागा भेटणार आहे, प्लस इतर आपण ज्या सेलेबलला जागा काढणार आहेत त्या जागा किती असणार आहेत, टोटल आपला सोसायटीचा एरिया किती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती बिल्डअप करायचं आहे, किती गव्हर्नमेंटला जाणार आहे आणि किती आपल्याला विकायला निघणार आहे म्हणजे इन्क्लुडिंग आपल्याला फ्री पकडून जे काही रिक्वायरमेंट आहेत अम्युनिटीच्या, ज्या मागे मिश्रा साहेबांनी अभिषेकने चांगल्या समजावून सांगितल्या होत्या, त्या सोडून आपल्याला किती विकायला निघतात आणि आपल्याला सोसायटीला ओनरला किती फ्री जागा मिळते, या संदर्भात आज डिस्कशन होणार आहे. मी आज एकच सांगेन, बऱ्याच मीटिंगमध्ये मागच्या काही आपले मेंबर्स असतात तर ते रूल्स रेग्युलेशनप्रमाणे मला नियम सांगायचा आहे की जो रजिस्टर ऑफिसकडनं आलेला असतो, कुठलाही मालक असतो ना, जेव्हा इलेक्शन लागते तेव्हा इलेक्शन लागताना आपण व्होटिंग करताना जो काही प्रायमरी मेंबर असतो ना, जे काही इलेक्शन ऑफिसर येतात त्या प्रायमरी मेंबर्स डिक्लेअर करतात की हू विल व्होट दॅट डे. तर त्याच्यानंतर तो अधिकार त्या प्रायमरी मेंबरला आहे. तेच रूल इतर ठिकाणी सुद्धा नेहमी चालतात. प्रायमरी मेंबर हा शब्द महत्वाचा आहे. आता समजा एखादा फ्लॅट 2 नावावरती असेल तर प्रायमरी मेंबर जो असेल तो गावी गेला असेल, बाहेर असेल, त्याने जर लेटर दिलं इलेक्शन ऑफिसरला की इन ॲब्सेन्स ऑफ माय सेकंड, जो त्याचं नाव असतं ना, त्याला तो अधिकार देण्यात येईल, तेव्हा तो व्होटिंग करतो. हा एक झाला मुद्दा. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ओनर एकच म्हणजे फ्लॅट ओनर एकच, परंतु 2 अधिकार त्याच्यामध्ये डिवाइड झाले. आता तिसरा एक मुद्दा आहे, एसोसिएट मेंबर आपण घेतलेला आहे. म्हणजे कधी कधी काही ओनर्स असतात ना, ते पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत. तर इन देअर कॅपॅसिटी दे आर अपॉइंटिंग ॲज एसोसिएट मेंबर समबडी फ्रॉम द फॅमिली. पण तो एसोसिएट मेंबर ओनली पार्टिसिपेट होऊ शकतो, इलेक्शनला भाग घेऊ शकतो, परंतु त्याच्या नावावर काही नसतं. त्याच्यामुळे कधीही डिस्कशन करताना आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा प्रायमरी मेंबरचा हा पॉईंट लक्षात घ्या. प्रायमरी मेंबर म्हणजे फर्स्ट ओनर ऑफ द फ्लॅट. तुमचे 3 लोक जरी असले तरी ज्याच्या नावावरती पहिला फ्लॅट आहे त्याला पहिले अधिकार आहेत.
त्या पहिल्या माणसाने जर सांगितलं की इन माय ॲब्सेन्स माय सेकंड पर्सन विल अटेंड द मीटिंग वर व्हॉट एव्हर द काहीतरी तुमचं डिस्कशन चाललेलं असतं तर त्यांना तो अधिकार आहे. हे आजच्या मीटिंगमध्ये समजावून घ्या. कुणीही विपर्यास करू नका. कितीही लोकांचा फ्लॅट असू दे, परंतु फ्लॅट 4 लोकांचा जरी असला तरी तो फ्लॅट एकच व्यक्ती म्हणून पकडला जाईल. तुम्ही 4 असा, 3 असा किंवा 2 असा. कारण काय होणार आहे, आपण जेव्हा फ्रीला काढतो ना किंवा काय काय अलॉट करणार नाही ते, तेव्हा मग एकामध्ये 2 निघतात. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ह्या लोकांनी चांगल्या मिटिंग घेतल्या. त्या 2 मिटिंगमध्ये असे डिस्कशन झालं की एका नावावरती 2 असतील, मग ह्याला पण तेवढं भेटेल का, त्याला पण तेवढं भेटेल का, तर नाही. ते फक्त एका फ्लॅटला एक जो काही नियम ठरलेला आहे तो त्याला तेवढाच अधिकार त्यांना मिळेल. मग तो दोघांच्या नावावर असो किंवा तिघांच्या नावावर असो. तेव्हा कृपया हे समजून घ्या. कोणीही याच्यामध्ये वादंग घालू नका किंवा चर्चेला विषय घेऊ नका. तर मला वाटतं मागच्या मिनिटचं 15 फेब्रुवारीची जी मिनिट झाली ते मिनिट आपण जमा केलेले आहे रजिस्टर ऑफिसला. त्यांनी आपल्याला चांगली शाबासकीची थाप दिली आहे. तुमचं गुड गोईंग चाललंय. म्हणजे त्यांनी सांगितलंय की तुमचं डिस्कशन चांगलं चाललंय, तुमच्या गोष्टी चांगल्या डिस्कस होत आहेत, ट्रान्सपरन्सी भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्ही चांगली चर्चा करू शकता. त्याच्यामुळे आता हा जो महत्वाचा पॉईंट आहे आज, कारण का आपल्याला आता पेपरची जाहिरात येतेच आहे 2 दिवसामध्ये, परंतु आपल्याला सर्व्हे करायचा आहे. तर सर्व्हे करताना कशा प्रकारे आपण जाणार आहोत सर्व्हेला त्याचं विश्लेषण या ठिकाणी होईल. बरोबर ना सचिन? तेव्हा कोणीही असे मुद्दे काढू नका की मी पुन्हा सांगतो, एक फ्लॅट, एक ओनर, ते तिघे असो किंवा दोघे असो, पहिला प्रायमरी आपण ज्याला समजतो तो प्रायमरी, त्याच्या प्रायमरीच्या ॲब्सेन्समध्ये सेकंड मेंबर जर ऑफिशियली आला असेल तर हे लक्षात घ्या प्लीज कृपया. आणि ही मीटिंग किंवा सगळ्या मीटिंग सोशल जनरल बॉडी मीटिंगच्या ह्या रेकॉर्डेड असतात. त्याच्यामुळे कोणीही काही अपशब्द किंवा काही बोलू नका. हे सगळं रिपोर्टिंग कोणाला अधिक ह्या वर्गाकडनं किंवा त्या वर्गाकडनं मीटिंग अगदी चांगल्या याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आपल्याला पुढे भरपूर जायचंय, त्याच्यामुळे चांगले विचार मांडा आणि चांगल्या तऱ्हेने पुढे जाऊया. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आजचं आपली 7वी ही HGM आहे आणि ती आपली सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आहे. तर मी खरं तर आपली ही SRC कमिटी आहे तिचं खरं तर टाळा वाजून आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. कारण ती एवढं चांगलं मेहनत करते आणि त्या मेहनतीला आपण चांगल्या एक लाईन ऑफ ॲक्शन देऊ. कारण ते दिवस रात्र मेहनत करतायत आणि त्याच्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत की आपल्याला जे हे एजेंडा मिळाला असेल. एजेंडामध्ये सांगितलेलं आहे की 7 एजेंडा आहे, म्हणजे आयटम नंबर 1, 2, 3, 4 आणि कशा प्रकारे आपल्याला काय मिळवायचं असेल तर काय मिळेल. तर हे डिस्कशन करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहे. सगळ्यांनी एजेंडा वाचलेलाच असेल असं मी हे करतोय, गृहीत धरतोय. आणि मी पंकजींना सांगू इच्छितो की तुम्ही जरा हे सेल्फ डेव्हलपमेंटचे जे एजेंडा जे अलोकेशन केले आपण, फ्री कार्पेट एरिया किंवा बेस्ट प्राईस जे आपण हे केलं अलोकेट केलेत, तर ते कशा पद्धतीत केलेत त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या सगळ्यांना गायडन्स द्यावं. आणि 1 मिनिट सचिन बोलतोय असं. नमस्कार. अजेंड्यावरती जाण्याआधी मला सगळ्या नम्रतेची एक विनंती आहे. काही मला मुद्दे सगळ्यांसमोर मांडायचे आहेत आणि पुढचे जे काही डिसिजन्स आहेत ते डिसिजन घेतेवेळी मला असं वाटतं की सगळ्यांनी या मुद्द्यांना गृहीत धरून निर्णय घ्यावा किंवा विचार करावा, जेणेकरून आपल्याला एक चांगला आणि व्यवस्थित निर्णय घेता येईल. तर पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांनी हे समजलं पाहिजे की इथे कमिटी म्हणा किंवा इथली जी सेल्फ डेव्हलपमेंट कमिटी आहे हीच फक्त इथे बिल्डर असं समजू नका की आम्हीच फक्त बिल्डर आहोत आणि आमच्याशी निगोशिएट करणं प्राईस बाबत, एरिया बाबत किंवा कुठल्याही गोष्टीबाबत, म्हणजे आम्ही बिल्डर बरोबर निगोशिएट केलं आणि आम्हाला एक चांगली डील मिळेल, हा जर कुणाचा भ्रम असेल तर पहिल्यांदा काढून टाका. कारण इथे राहणारे 100चे 100 फ्लॅट हे सगळे हे बिल्डर आहेत आणि हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे
तुम्ही जो काही निर्णय घ्याल, जो काही डिसिजन घ्याल, तुम्ही ह्या थॉट प्रोसेसने घ्या किंवा ह्या विचार करून घ्या की तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी तो डिसिजन महत्वाचा आहे का, त्याच्यावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा काय होऊ शकेल आपण असा डिसिजन घेतला तर, किंवा कुठे त्याला काही हानी तर पोचणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सगळ्यांनी डिसिजन घ्यावा अशी माझी एक नम्रतेची विनंती आहे. दुसरा, आम्ही जेव्हापासून आम्ही कमिटीमध्ये आता सध्या आम्ही झालेलो आहोत, पण कमिटीमध्ये नसताना सुद्धा आमचा उद्देश हाच आहे की लोकांसमोर ट्रान्सपरन्सी आम्हाला ठेवायची आहे आणि ज्या गोष्टी लिगली आहेत किंवा लिगली समजण्यासाठी खूप अवघड आहेत त्या लोकांना लेमन्स लँग्वेजमध्ये किंवा एखाद्या सामान्य भाषेमध्ये लोकांसमोर मांडायच्या आहेत, जेणेकरून त्यांना त्या लिगल टर्म्स समजतील आणि आपल्याला किती एरिया मिळू शकतो, किती बेनिफिट मिळू शकतो याची जाणीव इथे असणाऱ्या प्रत्येक मेंबरला पहिल्यांदा असली पाहिजे. पुढे दुसरा प्रश्न, आज आपल्या एवढ्या स्पेशल जनरलच्या मीटिंग होतात. आता मला असं म्हणायचं आहे की स्पेशल जनरल मीटिंग्समध्ये जे काही निर्णय होतात आपल्या सगळ्यांचा, आता हा आपला प्रोजेक्ट आहे ना, इथे बिल्डर आहे का कोणी आहे, उद्या आपल्याला वाटलं की एखादा निर्णय घेण्यामुळे आपल्या सोसायटीतील मॅक्झिमम लोकांना किंवा कुणाला काही बेनिफिट नाही होत आहे किंवा आपल्याला बेनिफिट मिळत नाही आहे, त्या केसमध्ये आपण पुन्हा बॅकला येऊन त्यावरती परत विस्तृतपणे चर्चा करू शकतो. हा सगळ्यांनी खूप इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात घ्यावा अशी माझी विनंती आहे. आज भलेही आपण काही मुद्द्यांवरती आपण स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जरी घेतली आणि आपण ठराव जरी पास केला, उद्या आपल्याला समजलं की काही मुद्दे आहेत जे आपण अजून वेगळ्या पद्धतीने घेतले तर अजून चांगलं काहीतरी करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणीही अडचण नाहीये किंवा आपण अजून एक नव्याने स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेऊन त्यावरती परत नव्याने निर्णय घेऊ शकतो. कारण इथे बघा, जे पण कमिटी आहेत किंवा आम्ही इथे आहोत, कोणीही ह्यातला अभ्यासपूर्ण असं कोणीच नाहीये, कोणी बिल्डर नाहीये, कोणीही या लाईनमध्ये आम्हाला वर्षानुवर्ष अनुभव नसलेला नाहीये. आम्ही आमच्या प्रोफेशनल प्रत्येक फील्डमधले आम्ही एक्सपर्ट आहोत, पण आम्ही आमच्या पद्धतीने जो काही अभ्यास केलेला आहे, जी काही आमची अंडरस्टँडिंग आहे त्या बेसिसवरती आम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यामुळे देर इज अ स्कोप की आमच्या काही गोष्टी आहेत, आमची माहिती आहे ती अपूर्ण असू शकते, पण तिथे तुमचे इतर लोक जे आहेत किंवा इथे उपस्थित मेंबर्स आहेत त्यांना आमचं सहकार्य जसं आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे तसं त्यांनी सहकार्य करून आम्हाला सांगावं की तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीने हँडल करा जेणेकरून आम्हाला पुढील मार्ग व्यवस्थित आम्हाला हँडल करता येईल. हे आणि आम्हाला ट्रान्सपरन्सी अशीच मेंटेन करायची आहे. आमचा मेन मुद्दा जो आहे हा सुरुवातीपासून हाच आहे, मेन ट्रान्सपरन्सी. कुणालाही आम्हाला याच्यामध्ये फक्त पर्टिक्युलर ग्रुपलाच फक्त या गोष्टीमध्ये असं नाही ठेवलं. जो सगळ्या मीटिंग अटेंड करतोय फ्रॉम डे 1 त्याला सगळ्या गोष्टी या आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने मांडत आहोत. ठीक आहे, मला हे एवढंच सांगायचं होतं. आणि बाकी ज्या काही तुम्ही हे डिस्कशन कराल किंवा ज्या काही तुम्ही हे पॉईंट लक्षात घेऊन तुम्ही करा. आपल्याला प्रोजेक्ट कॉस्ट कंप्लीट करायची आहे, आपल्याला प्रोजेक्ट कॉस्टला कम्प्लिटली सपोर्ट करायचा आहे. त्या प्रोजेक्ट कॉस्टचा आकडा अराउंड 300 करोडच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये काही आम्ही 50 करोडचा कॉर्पस फंड ठेवलेला आहे, काही आम्ही बफर कॉस्ट म्हणून 18 करोड साईडला ठेवलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींच्या हिशोबाने तुम्ही हे सगळे निर्णय घ्या की हे फंडिंग कसं उभं राहू, त्याला इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जे आमच्या होतात रेग्युलर, वीकली, बाय वीकली, त्याच्यामध्ये आम्ही हे मुद्दे मांडलेले आहेत. पण बरेचसे लोक आज इथे उपस्थित आहेत ते मीटिंग्समध्ये हजर नसतात, म्हणून आम्ही नव्याने तुमच्यासमोर हे मुद्दे मांडत आहोत. ठीक आहे, धन्यवाद साहेब. थँक्यू पंकज आणि सर्वांचे आभार. प्रथम सगळेजण आज आलात एवढ्या मोठ्या संख्येने. तर बेसिकली आपण मागच्या SGM मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट कमिटी SRC आपण फॉर्म केली होती. टोटल 34 मेंबर्स थे उस SRC में. 34 मेंबर्स ने अभी तक 2 बार SRC मीटिंग्स की है और वो 2 मीटिंग्स में क्या डिसाइड हुआ है ये एक थोड़ी सी समरी मैं आपको बता देता हूँ. तो जो फर्स्ट SRC मीटिंग हो गई है उसमें आर्किटेक्ट का जो टेंडर हमें फ्लोट करना है उसके बारे में चर्चा हुई. वो टेंडर डॉक्यूमेंट अभी प्रिपेयर कर रहे हैं राहुल, अभिषेक और देव. ओके, वो टेंडर डॉक्यूमेंट लगभग कंप्लीट हो चुका है. उनका अभी एक फाइनल रिव्यू चल रहा है टेंडर डॉक्यूमेंट का. सेकेंड SRC मीटिंग जो हुई उसमें टोटल फ्री अलोकेशन कितना करना है हर एक मेंबर को, टोटल कारपेट एरिया हर एक मेंबर को कितना देना है ये डिसाइड हुआ है. सेकेंड थिंग, जो अपने पास सेल के लिए एरिया बचता है
वो सेल एरिया का पर स्क्वायर फीट सेलिंग प्राइस क्या होनी चाहिए, जिसको हम बेस प्राइस करके संबोधित कर रहे हैं, बेस प्राइस करके बोल रहे हैं। तो ये बेस प्राइस और फ्री अलोकेशन टू ईच मेंबर, ये दो चीजें सेल्फ रीडेवलपमेंट कमेटी जो है 34 लोगों की, उस कमेटी में ये दो चीजें अभी तक तय हो चुकी है। तो फर्स्ट हमारा जो एजेंडा है, आज के एसजीएम का फर्स्ट जो एजेंडा है अलोकेशन ऑफ फ्री कारपेट एरिया टू ईच मेंबर। ओके, तो एसआरसी में ये तय हुआ है कि हर मेंबर को 1200 स्क्वायर फीट कारपेट एरिया फ्री में अलोकेट होगा। ओके, तो सबसे पहले हम ये एजेंडा पे आता जे सचिनने सांगितलं की हा 1200चा एरिया आपण बरेच दिवस चर्चा करतोय, पण हा फ्री करायचा आहे। पण इन सपोर्ट ऑफ दॅट जेव्हा आपल्याला आर्किटेक्ट आपण अपॉइंट करू, मग त्याच्यामध्ये आपली ऍक्च्युअल जागा किती निघते हा आपला टेंटेटिव्ह आहे आजही, किंवा बऱ्याच डिस्कशनमध्ये आपण हेच चर्चा केलेली आहे की आपण 1200ला फ्रीला जातोय, बट त्याला सपोर्ट म्हणून आर्किटेक्ट जेव्हा आपल्याला त्याचा अभ्यास करून आपल्याला कळवेल तेव्हा त्याला शिक्कामोर्तब होईल। पण आजच्या घडीला आपण 1200 हे बरेच 2-3 महिने आपण सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे, किंवा ह्या कमिटीने सिस्टीम मध्ये जाऊन सुद्धा अभ्यास केलेला आहे की कसं वाटप होतं। तर मगाशी पाटील तुम्ही किती एरिया सांगितलात, सगळा किती उपलब्ध होतो आपल्याला इथे आपण डिस्कस, आपल्याकडे 59 तिकडे घ्या माईक, 5968 स्क्वेअर मीटर आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि मग आपल्याला जेव्हा इतर सोसायट्यांचा अभ्यास करतात किंवा पेपर वर्कने गीता मॅडमने यांनी सांगितलं की आपल्याला किती उत्पन्न होणार आहे, म्हणजे सेलेबल म्हणजे किंवा आपला जो बिल्टअप एरियामध्ये जो आहे तो अराउंड 3 कार्पेट एरियामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर अराउंड एक 2,17,000चा कार्पेट एरिया येतो। आम्ही कार्पेट एरियामध्ये बोलतोय, 2,17,000च्या आसपास आपला टोटल कार्पेट एरिया आपल्याला मिळू शकतो प्रत्येक मेंबरला। त्यातला आपण 1,20,000 जो आहे म्हणजे 1200 स्क्वेअर फीट जर आपण कन्सिडर केला 1200 इंटू 100 केलं तर 1,20,000 हा आपल्या एक्झिस्टिंग मेंबरला फ्री एफएसआय म्हणून मिळणार आहे। हा, मग त्यातून शिल्लक 97 आता ते शिल्लक किती राहतो तो सो टोटल 2,17,000 स्क्वायर फीट जो हमें मिल रहा है कारपेट, ओके, उसमें से 1200 हर एक मेंबर को देने के बाद टोटल 1,20,000 कारपेट हम हमारे मेंबर्स को अलोकेट कर रहे हैं। ओके, उसके बाद जो बचेगा 97,000 वो सेल के लिए अवेलेबल है। तो पहले अलोकेशन ऑफ फ्री कारपेट एरिया, ये जो एजेंडा है 1200 स्क्वायर फीट फॉर ईच मेंबर फ्री ऑफ कॉस्ट, ये एजेंडा हमें अभी अप्रूव करना है। तो इसके लिए प्लीज कोणाला काय बोलायचं आहे का त्याच्याबद्दल? राहुलजी आपण जरा पुढे जवळच बसा, हा जरा, कारण तुम्ही जास्त हायलाइट करता। धन्यवाद। आपण 1200 वरती आलो आहोत, बरोबर है। यांनी जे कैलकुलेशन केले हे त्यांना जे समजलं त्याप्रमाणे केले। इन्होंने जो कैलकुलेशन किया वो इनके समझ के हिसाब से किया। मैं तो प्रभु साहब के पीछे ही जाने वाला आदमी हूँ। प्रभु साहब ने जो बोला है वो था 2,94,000 बिल्टअप एरिया। उसके हिसाब से उन्होंने ऐसा कहा कि आपका यदि अभी 600 या 500 है और उसमें आप एडिशनल लगाते हो तो 1200 स्क्वायर फीट मिलेगा। 1200 स्क्वायर फीट मिलने के बाद में 241 करोड़ का आपको कॉर्पस मिलने वाला है। अभी इसमें कॉर्पस का कोई अपने पास इंफॉर्मेशन नहीं है। मान लो हमने प्रभु साहब के पद चिन्हों पे चलते हुए फॉलो किया तो जो कैलकुलेशन बैठता है वो कैलकुलेशन है सेलेबल एरिया जो आता है बिल्टअप एरिया में, यदि उनके हिसाब से लिया 20,000 के रेट के हिसाब से तो सेलेबल आता है 55,415 स्क्वायर फीट। मतलब सबको जो फ्री में एरिया मिलेगा वो है
2445, उसमें से सिडको या एनएमसी को जो तो 10% जाने वाला है 556 स्क्वायर फीट, वो जाने के बाद में 2400 स्क्वायर फीट बिल्टअप एरिया मिल रहा है। ये प्रभु साहब का कैलकुलेशन है, इसमें मैं कुछ भी चेंज नहीं कर रहा हूं, मेरा कुछ भी एडिशन करता नहीं हूं। उसके बाद में भी अपने को 2400 मिल रहा है, तो ये 1200 किस तरह से आया? एक चीज। दूसरी चीज, यदि मान लो राहुल मुझे नाही, एक क्वेश्चनला एक आंसर, राइट? नहीं तो 10 क्वेश्चन आणि नंतर नहीं, 1200 कैसे आया? तो कैसे आया उसका ही आंसर दे रहा हूँ। ओके, तो अपने पास टोटल 2,17,000 बेयर मिनिमम कारपेट एरिया है। अब वो ये 2,17,000 कैसे आया वो एक्सप्लेन करूँ या इसके ऊपर राजी है सब लोग? पहले ये बताओ तो आगे वही कह रहा हूँ, मैं वही कह रहा तो हूँ। एक मिनट। प्रभु साहब के हिसाब से 2400 का अपने को फ्री एरिया मिलना चाहिए। यदि 20,000 के स्क्वायर फीट रेट के हिसाब से उन्होंने जो लिया था उसके हिसाब से लिया तो एक मिनट 17,000 के हिसाब से लिया राहुल, ना। एक मिनट ना। 2400 प्रभु साहब के हिसाब से या कोई किसी के भी हिसाब से फ्री एरिया मिलना चाहिए, ये किसी ने भी आज तक कभी भी नहीं बोला है। कोई दिक्कत नहीं। तो प्लीज करेक्ट योर सेल्फ। 2400 फ्री ऑफ कॉस्ट ये नहीं है, 1200 फ्री ऑफ कॉस्ट राइट फ्रॉम डे 1 यही अभी तक चल रहा है। बराबर है। यस, तो प्लीज एग्री हूँ। प्लीज टेक बैक योर वर्ड्स। 2400 नहीं है, 1200 है। मैं मुझे फिर से सुनो। नाउ सेकंड 2400 उन्होंने कहा नहीं है, मैं मानता हूं, लेकिन 241 जो दिया है कॉर्पस, उसका यदि आप सेलेबल एरिया में करोगे या एरिया में करोगे तो उसका कन्वर्जन 2,400 स्क्वायर फीट पे आता है। एक मिनट hold on, 1 घंटा 22 मिनट का वीडियो छोड़ने के बाद में 1 घंटा 50 मिनिट तक का जो वीडियो है, 29 मिनिट का वीडियो देखो, उसमें साफ कहा है ज्यांना एरिया पाहिजे त्यांना एरिया द्या, ज्यांना कॉर्पस पाहिजे त्यांना कॉर्पस द्या। तो एरिया के हिसाब से यदि बात करते हैं तो वो यदि एरिया आप कैलकुलेट करोगे तो 2400 आता है बिल्टअप एरिया। सुनो मेरी बात, बराबर है। यदि वो 20,000 के हिसाब से लिया तो अभी अपने को देना है 17,000 के हिसाब से। यदि 17,000 के हिसाब से भी लेते हो तो भी वो आता है 65,194 सेलेबल एरिया, और अपने को फ्री में मिलता है 2300। नहीं, याच्यामध्ये एकच मुद्दा आहे, ऐका, 1200 स्क्वेअर फूट, ऐका तुम्ही, ऐका जरा राहुलजी इज आमचे याच्यामधले मेंबर आहेत, कसले जॉईंट मीटिंग मधले SRC मधले मेंबर आहेत। ओके, त्यांनी इथे सांगण्यापेक्षा, मला म्हणायचंय इथे सांगण्यापेक्षा, ती वाढीव माहिती सांगण्यापेक्षा, ही शुड हॅव इन्फॉर्म, ऐका माझं, ऐका, ही शुड हॅव डिस्कस दिस मॅटर, त्या 2 मीटिंग मध्ये चर्चा केली असती तर बरं झालं असतं। आता थांबा, आता डिबेट करू नका तुम्ही याच्यावरती, माझं ऐका तुम्ही, आपण अजूनही काही फायनलला गेलेलो नाहीये, त्याच्यामुळे उगाच आपल्याला जी लोक आलीत ना त्यांना आत्ताच पहिल्या स्टेजला ह्याच्यावरून गडबड होईल असं नका। तुमचे जे मुद्दे होते ना, ते मुद्दे आहेत ना, ते मुद्दे खरे म्हणजे तुम्ही त्या 2 मीटिंग मध्ये मांडायला पाहिजे होते, यू वॉज देअर दॅट टाइम। तर आता तुम्ही मुद्दे मांडू नका, आपण जरा ऐका माझं, बोलायला दिलं म्हणून आपण ते मुद्दे मांडू नका, कारण लोकांना ना पहिल्यांदा आलेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये ना भोगा होईल, लगेच भोगा होईल। ऐका, तुमचे जे डिस्कशनचे, आणि आज आपण 1200 दिलाय, मी मगाशी सांगितलं 1200 म्हणजे 1200 नाही, मी आपण बॅकला पण येऊ शकतो 1100ला, आपण पुढे पण जाऊ शकतो 1300ला, त्याच्यामुळे 2400 वगैरे हे जरा तुम्ही जरा थांबा, आपण पुढे जाऊया, प्लीज पुढे जाऊया। तुम्ही जे म्हणताय की SRC मध्ये मी आहे, मान्य आहे, पण जेव्हा हे 1200चं फायनल झालं होतं तेव्हा मी नव्हतो। एक मिनिट, मी लेट आलेलो होतो। एक मिनिट राहुल, एक रिक्वेस्ट है, आणि एक मिनिट, वन क्वेश्चन एट अ टाइम। आता यांनी जे सांगितलं त्याच्यावरती बोलतोय ना मी। नहीं, इन्होंने जो कहा उसके ऊपर बोल रहा हूँ कि मैं एज अ मेंबर तो क्वेश्चन कर ही सकता हूँ। नहीं करेक्ट, एज अ मेंबर मैं क्वेश्चन कर ही सकता हूँ। एक मिनट, किसी को भी आप बोल बोलने रहे हो को बराबर है, मैं एज अ मेंबर पूछ रहा हूँ। एक मिनट, एज अ मेंबर या एक मिनट, ऐसा कहाँ लिखा है बताओ मुझे। SRC के मेंबर होने के बाद पॉइंट रेज करना चाहिए था, आपने ये पॉइंट उस टाइम पे क्यों नहीं रेज किया? अगर आप अभी बोल रहे हो आप लेट आए थे तो ये एक मिनट, एक्सक्यूज हो गया, और अनिता, उसके एक बाद मिनट, आप एक मिनट। बता सकते हो, पूछ सकते हो आप उनको ना कि भाई 30 मेरा क्वेश्चंस ये रहने दो, सॉल्व करो, वन उन्होंने solve क्वेश्चन नहीं एट अ किया, तो टाइम, आप बताओ, हम मर्ज discuss मत करते हैं। करो, यही एक रिक्वेस्ट है। पॉइंट रेज किया था उनको, बिल्कुल, Otherwise, सुनो मेरी बात। देखो, मैंने यदि देखो, एक रेज मिनट, किया नहीं diversion किया, and एज अ tactics मेंबर है तो ना, मैं पूछ ही हमें सकता बहुत हूँ। आती है। एज अ मेंबर मैं पूछ ही सकता हूँ। और पॉइंट जानबूझकर रेज किया था घुमाना क्या? है, SRC में आप नहीं, लेट पूरे आने के 100 बाद लोगों को आपने घुमाने पॉइंट का रेज भी किया था क्या? कैपेबिलिटी है मुझ में।
तुम्हाला जे बोलायचं एक मिनिट राहुल मला फक्त 1 मिनिट बोलायचं आहे. 1 मिनिट. सबसे पहले सब लोगों ने ये दिमाग में रख लीजिए 2400 ना सपने में ना रियल में किसी ने भी ना प्रभु सर ने ना एसआरसी ने ना कमिटी ने ना कोई भी मेंबर ने 2400 फ्री ऑफ कॉस्ट कभी भी नहीं बोला है. अगर आप बोल रहे हो कि 39 मिनट से लेके 50 मिनट तक का क्लिप देखो उसमें भी 2400 फ्री ऑफ कॉस्ट नहीं है. वो मैंने पहले एक्सेप्ट किया है. मैं क्या कह रहा हूँ 241 करोड़ को यदि आप एरिया में कन्वर्ट करते हो I तो think- 2400 का होता है. I और think- प्रभु साहब ने क्लियर कहा है राहुल सर, एज ए रिस्पेक्टेड मेंबर, वी ऑल रिस्पेक्ट योर ओपिनियन. सब मैटर करता है, वी अग्री ऑन दैट. बट आज का जो एजेंडा है स्पेशल एजीएम का, बेस्ड ऑन दैट हमें अप्रूवल ऑलरेडी स्पेशल जनरल बॉडी कमिटी ने एसआरसी ने दे दिया हुआ है. उसके बेसिस पे हम लोग प्रेजेंट कर रहे हैं. इफ यू हैव एनी कंसर्न, इफ यू मार्केट रेट प्रमाण खरेदी करा. इफ यू हैव एनी कन्सर्न, एक मिनिट. इफ यू हैव एनी कन्सर्न, ठीक आहे, आपण काय करूया, ऐका ना, त्यांचा जो काही इश्यू आहे ना, त्यांना रिटर्न आपल्याला देऊ देत. आपण एसआरसी कमिटीमध्ये पुन्हा डिस्कशन करूया ना. लेट्स देम गिव्ह अ फेअर आयडिया. ऍक्सेप्ट केलं येते की 2400 कुठेही दिलेलं नाहीये. मी काय म्हणतोय आयडियली सर तुम्ही आता रेस करू शकत नाही तुम्ही आता या त्यांनी पॉइंटला. विचारलं म्हणून मी बोलतोय. त्यांनी पुन्हा विचारलं. नाही बट तुम्ही ह्या पॉइंटला, तुम्ही जर हा पॉइंट तुम्ही एसआरसी मध्ये का नाही रेस केला तुम्ही? मी तेच सांगतोय. कमिटीमध्ये का नाही रेस मी केला? ऑलरेडी सांगितलं. सो आर यू सेइंग दॅट जे लोक प्रेझेंट आले होते त्यांच्या विचारांना काही व्हॅल्यू नाहीये? कुठल्या जे लोक कमिटीमध्ये एसआरसी मध्ये ठराव पास ऍज अ केला, मेंबर मी ऍज अ मेंबर काय विचार वाय युआर नॉट देअर? यू शुड हॅव बीन प्रेझेंट ॲट दॅट टाइम. मी तेव्हा राहुल एक मिनिट. राहुलजींना माझी विनंती आहे. हर एक ऐका राहुलजींना माझी विनंती आहे. इथे 34 व्यक्ती आहेत. पहिल्या मुद्द्यावरती तुम्ही जाऊ नका. आपल्याला अजून पुढे जायचंय. तुमचा मुद्दा लोकांना कळलेला आहे काय तो. आता आपण पुढे जाऊया. एक मिनिट. माझं ऐका. हा. येस एव्हरीवन हॅज अ राईट टू स्पीक. ओके, फक्त एवढंच एक लक्षात ठेवा, आपल्याला 7 पेजेस डिस्कस करायचे आहेत. वी विल डू दॅट. आय एम रेडी टू सिट फॉर 10 hours. ऐका ना, त्यांना बोलू द्या ना. सी वो कुछ एक अभी हमने 1200 के ऊपर आके हम लोग रुक गए थे. वी आर अग्रीइंग. इसको किसी ने अपोज नहीं किया है. वेन ही इज कमिंग आउट विथ समथिंग विच ही शुड हैव सेड इन द प्रीवियस मीटिंग, जैसे आप लोग बोल रहे हैं, बट चलो ठीक है, नहीं हुआ. ओके, टेल अस इफ वी वांट टू हियर हिम. वो कुछ बोलना चाह रहे हैं और हम सुनना चाह रहे हैं. ऐका ना, सचिन वी विल रिजेक्ट इट. सचिन वी विल डू दैट ऑल्सो. राहुल जी बताइए. माझी एक विनंती आहे. ऐका, हा मुद्दा सुरुवात झाली आहे. आपल्याला पुढे जायचंय. त्यांचा मुद्दा परत घेऊ. ऐका ना माझं. ऐका ना तुम्ही ऐका मॅडम. आपली मीटिंग आता 1200 किंवा 2400 फायनल नाही होणार आहे. अजून तर मीटिंगच चालणार आहे. बरोबर जरा थांबा. आहे. त्यांनी 2400 सांगितलं. बरोबर आहे. 2400 ऐका, 1200 आपल्याला येणार आणि अजून आपल्याला बरोबर आहे. ऐका ना, आणि पुढे हे जाऊया. हे पण 1200 आपने जैसे बोला ना, नोशनल है. ये चेंज हो सकता है आर्किटेक्ट का आने के बाद. होणार आहे. उसके बीच में अभी आर्किटेक्ट को आने को टाइम है. अगर हमको इनको सुनना है, ये कुछ बोलना चाह रहे हैं, अगर सुनना है, अगर इस मीटिंग में नहीं तो फिर एक मीटिंग बताइए. हम सुनना चाहते हैं उनको क्या बोल रहे हैं वो. मैं नहीं हूँ. Hello. One second. Can we have? हाँ, fair. अनिता, पंकज. ऐका. पाटील मी सांगितलंय एका फ्लॅटचा एकच माणूस बोलेल. Let me take this. Anita, 1 second. ऐका. एका फ्लॅटचा एकच माणूस बोलेल. 1 second. एका पाटील साहेब, तुम्ही नका बोलू. इथे आहे. शांत. 1 second. Anita, 1 second. Pankaj, hold on. Anita, I have a point. Anita, you got to listen this, okay? The whole thing has a process, okay? Each individual has a right to talk, taken, right? But he is representing the SRC committee, right? 1 second, let me complete. So, his thoughts should have come over there. The way it works, the reason why we put a process in place is there is a managing committee, there is a SRC committee, and there are 100 people, correct?
100 people who are not a part of the team talking, coming out with their point, taken, right? But if he's representing a SRC committee, he can't come and oppose the whole thing because we approved in the SRC committee. Yeah. Then if you say, hey, look, we are going to walk out of that, sorry, that's not taken. अभिषेक His point इकडे may be valid. अभिषेक प्लीज Anita, कम दिस साइड. माहिती जी एक मिनिट. Can we, एक second. हाँ. See, listen, Anita, one second. I want to talk. 1 second. Anita, he has a right to talk as a member, but right now he has. देंगे. हाँ. You can have a separate discussion with him. No, but right now in today's first agenda is to approve 1200, right? Which has been approved by the SRC. Understand? Yeah? Correct. Huh. Right. Hear him out. Correct. I will tell you what. You want to know, 1 second. You want to know, you can have a separate discussion. We have no point. And he can bring that point when we have the SRC committee. If you want to hear him, have your one-on-one conversation, is all I'm trying to say. What happens is completely the agenda gets deviated. Yeah? And let him bring it. Yeah. गीता मॅडम एक मिनिट. नाही राहुलजी कमॉन या इकडे या स्टेजवर आणि विदिन 2 मिनिटात तुम्ही बोलायचं. हा तुमचे जे मुद्दे आहेत ना ते पटापट मांडा. देखिए मैं एज अ मेंबर बोल रहा हूँ. आई रिस्पेक्ट व्हाट दे आर सेइंग कि एसआरसी कमिटी हैज पुट इन एफर्ट्स एंड एवरीथिंग, बट एज अ मेंबर वी हैव डिसाइडेड दैट अगर मेरे को डाउट है एज अ मेंबर ऑल्सो एसआरसी ऑल्सो वी विल गो बैक एंड हियर इट आउट. कल हो सकता है कि आपके 10 मेंबर हो, उसमें से एक बंदे को डाउट हो, वो नहीं बोले. सी आई एम ऑफ दैट ओपिनियन, हियर हिम आउट. देयर इज अ एजेंडा. आई अंडरस्टैंड कि आपका एजेंडा है, बट जैसे आप लोग बोल रहे हो कि देयर आर 2 पार्ट्स टू एवरीथिंग. इट्स पॉसिबल कि उस दिन उनको नहीं स्ट्राइक किया. ही वेंट बैक, डिड अ आर्ग्यू एंड ही हैज सम क्वेश्चंस. लेट्स हियर हिम आउट. जस्ट किसी को बोलना कि आप अभी नहीं बोल सकते, वो कमेटी में क्यों नहीं किया, आई डोंट एग्री टू इट. सी एक मिनट, मैं आपके अगेंस्ट नहीं जा रहा हूं. वॉट यू आर सेइंग इज आई एग्री, आई एम पार्ट ऑफ दैट. बट किसी को खाली इसलिए कि आपने वहां क्यों नहीं रेस किया, आप क्यों नहीं रेस कर रहे हो, दैट इज नॉट. एक 5 मिनिट, एक 2 मिनिटात त्यांना बोलू दे. 1-2 मिनिटात मी सांगतो ना, प्लीज त्यांना बोलू दे. हा आपण येस नक्की देतो. मला राहुल साहेबांनी बोलल्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीये. बोलू दे ना. त्यांना माईट बी असं पण होऊ शकतं की त्यांना स्ट्राईक लेट झाला त्यामुळे पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं की आम्ही 2 दिवसापूर्वी असंच काही कुणाची क्वेरी असेल तर सगळ्या मेंबर्सना आम्ही खालती बोलवलेलं. त्या मेंबर्सच्या वेळी पण राहुल साहेब हजर होते. त्यावेळी पण त्यांना हा पॉईंट जो काही त्यांचा कन्सर्न आहे ते रेज करू शकले असते. त्यावेळी त्यांनी रेज नाही केला. ऍब्सोल्युटली फाईन. त्यांना त्यावेळी समजलं नाही, त्यांना आठवत नसेल. माईट बी जे काही तुमचं रिझन असेल त्या पद्धतीने असेल. त्यांना आत्ता रिझन किंवा लेट आठवलं. बिईंग अ मेंबर ऑफ अ एसआरसी कमिटी, मला असं वाटतं की त्यांनी एसआरसी कमिटीला कॉल आउट करून त्यांचे जे काही कन्सर्न आहेत ते त्यांनी शेअर करायला हवे होते. दॅट शुड हॅव बीन अ राईट अप्रोच ना. अरे ठीक आहे, मी बरं साहेब, मी वेळ घालवते. ठीक आहे. राहुल एक मिनिट, मला अगोदर बोलायचं. बोल ना. नाही 10 सचिन इकडे या तुम्ही. एक मिनिट. माईक द्या ना माझ्याकडे. द्या ना त्यांना. आणि पूर्ण बोला. हा घ्या. माझं एकच म्हणणं आहे, 1200च्या पेक्षा आपल्याला जास्त मिळू शकतं. हाच माझा एक मुद्दा आहे आणि तो सगळ्यांना मिळणार आहे. बरोबर आहे. 1 मिनिट ऐकून घ्या. उगाच गुड करण्यात हे नाहीये. आणि हे मी सगळ्या ज्या फिगर्स घेतल्या आहेत त्या प्रभू साहेबांच्या मीटिंग मधल्याच घेतलेल्या आहेत. मैंने जो फिगर्स ली है वो प्रभु साहब की इसमें ली है. मैं ये कह रहा हूं, आप यदि वो वीडियो देखोगे तो उसमें कहा है जिसको ज्याला
एरिया पाहिजे त्यांनी एरिया घ्या, ज्यांना कॉर्पस पाहिजे त्यांना कॉर्पस घ्या. जेव्हा आपण एरियाबद्दल बोलणार आहोत तर तेव्हा ते जे 241 कोटीचा जो कॉर्पस आहे जो त्यांनी सांगितलेला आहे त्याला जर आपण एरियामध्ये कन्व्हर्ट केला तर तो जर आपण इन्क्लूड केला तर 2400 पर्यंत आपल्याला जातो आहे बिल्टअप एरिया. यांनी कार्पेट एरियामध्ये सांगितलं, मी बिल्टअप एरियामध्ये सांगतोय. तेच सांगतोय की जर त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे गेलं तर 2400 आपल्याला मिळत आहे जर आपण कॉर्पस नाही घेतला. कॉर्पस किती घ्यायचा आहे तो आपल्याला ठरवायचं आहे. तर 1200 इतका कमी घेण्यापेक्षा थोडं जास्त करून मग तुम्ही सर्वे करा. इतकं कमी का करतात? एक, आणि जर आपल्याला कॉर्पस घ्यायचं असेल तर कॉर्पसची रक्कम ठरवून घ्या. 20,000. अरे तेच आहे ना, तेच सांगतोय, त्याच अनुषंगाने सांगतोय ना मी, त्याच अनुषंगाने सांगतोय. नाही म्हणजे नुसतं बोला बोला असेल तर काही उपयोग नाही त्याचा. आणि जर तुम्हाला 20,000ने विकायचं नाही, आपला रेट जो काढलाय 17,000 त्याप्रमाणे जरी काढलं तरी आपल्याला साधारण 2300 पर्यंत फ्रीमध्ये मिळतो एरिया. त्याच्यानंतर ज्यांना कॉर्पस पाहिजे त्यांना त्यांचा एरिया विकून कॉर्पस द्या, ज्यांना आपल्याला जागा हवी त्यांना जागा द्या. ऐका, तुम्ही जे बोलताय ना ते पूर्ण बोला. झालं का तुमचं सगळं? 2400 बोलला तर पुढे झालं का? अरे सचिन, तुम्ही जरा शांत बसा ना, माझं ऐका ना. तुम्हाला कॅल्क्युलेशन देऊ, तुम्ही हा द्या. चालेल, आता आपण कॅल्क्युलेशन डिस्कस करूया. काय? जर आपल्या फेवर मध्ये असेल तर घ्यायला काय हरकत आहे? हा, मध्ये मध्ये त्यांना काउंटर करू नका. त्यांचं मन मोकळं होऊ दे पहिलं. ओके, त्यांचं मन मोकळं होऊ दे. आणि जर समजा आपली जी कॉस्ट आहे ती काहीतरी मी ऐकली की 180 कोटी वगैरे जाते आहे, तर त्याचंही मी थोडं सर्वे केला आणि साहेबांच्या प्रभू साहेबांच्या फिगर्समध्ये जर आपण साधारण 50 ते 60% जरी आपण इन्क्रीज केलं तर 170 कोटीपर्यंत तो कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जात आहे. ते जर त्यांच्या 20,000 प्रमाणे जरी काढलं तरी सुद्धा आपल्याला साधारण 2100 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतो. या सगळ्या कॅल्क्युलेशन्स आहेत ज्या साहेबांनीच दिल्या आहेत. साहेबांपासून मी दूर जात नाहीये, त्यांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणेच करतो आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, तर 1200 एवढं कमी घेऊन सर्वे करण्यापेक्षा एक रिअलिस्टिक फिगर घेऊन करूयात. बरोबर. आता मॅडम म्हटल्या की इट डिफिट्स द SRC, काय तुम्ही काय असं काहीतरी म्हटला. बरोबर आहे, बरोबर आहे. आता SRC मध्ये आपलं 300 स्क्वेअर फीटचं आपलं डिसाईड झालं होतं की कन्सेशन द्यायचं, याच्यामध्ये 600 स्क्वेअर फीट आले. मग हे असं कसं? म्हणजे SRC ला काही व्हॅल्यूज नाहीये, फक्त त्यांनी यायचं, हो करायचं आणि तुम्ही जे कराल त्याप्रमाणे करायचं. SRC आती है 300 स्क्वेअर फीट का डिस्काउंट डिस्कस करते. हाँ, मैं सिर्फ एक बात बोल रहा हूँ. देखिए, एक मिनट प्लीज. सचिन तू जागेवर येशील प्लीज. सचिन, यू हॅव टू सीट. देखिए, तुम्हाला आई डोंट बसायचंय. नो कितने लोगों ने सेल्फ डेवलपमेंट कमेटी को या उनसे किसी से बात की है. आप में से कितने लोग ऐसे हैं जिन्होंने सेल्फ डेवलपमेंट कमेटी के लोगों से बात की है? अगर आपने की है तो मेरे से क्वेश्चन पूछिए. ठीक है, मैं उस कमेटी का मेंबर हूं. एक्सेल शीट बनाई है इन्होंने. आपके जितने भी क्वेश्चन हैं, अगर एक इंसान प्रिपेयर होकर मीटिंग में नहीं आता, ही हैज नो राइट टू क्वेश्चन एनीबॉडी. एक आदमी 1 महीने से 25 लोगों के साथ डिस्कस करके एक एक्सेल शीट बनाता है. उसमें सारी कैलकुलेशन है, सारी डिटेल्स हैं, सारे डॉक्यूमेंट्स हैं. एक इंसान जिसको प्रॉब्लम है वो बोले मुझे एक्सेल शीट दे दीजिए, आपको मिल जाएगी, आप उसको स्टडी कीजिए. आप एक मीटिंग में जो 1 घंटे की मीटिंग है उसको 6 घंटे कर रहे हैं और उसमें एक पॉइंट डिस्कस नहीं कर रहे. अगर मैं ये बोलता हूं सचिन के पास पूरी एक्सेल शीट की कैलकुलेशन है, आप उसको बोलिए मुझे दे दीजिए, आपको मिल जाएगी, आप उसको स्टडी कीजिए. अगली SGM मीटिंग में आइए और बोलिए मुझे अब इस एक्सेल शीट में ये 4 क्वेश्चन है. अगर आप ऐसे बोलेंगे मेरे 1200 है 2500, ये तो अभी हाइपोथेटिकल है, किसको पता है कितना है. अभी हमारा एक आर्किटेक्ट का एडवर्टीजमेंट जाना है. एक एक्सेल शीट लोगों ने मिलकर बनाई है. कैसे बनाई है? लोगों के इनपुट हुए पैराडाइज सोसाइटी से, लोगों के इनपुट हुए न्यू अवधूत से. 25 लोगों ने सारी कैलकुलेशन ली, एक कैलकुलेशन बनाई, उसमें कॉस्ट बनाया, टेंटेटिव डेट, सब कुछ टेंटेटिव है. अगर आपको टेंटेटिव का मतलब समझता है, कुछ भी फाइनल नहीं है. अगर आपको कोई भी एक्सेल शीट चाहिए
आप पहले उस एसआर कमेटी के पास आइए, उनसे पूछिए कि आपने कौन कौन से डॉक्यूमेंट बनाए हैं, उसको स्टडी कीजिए। यहाँ पे बहस करने का कोई मतलब नहीं है। आप आए 25 दिन के बाद 4 क्वेश्चन पूछे, लोगों को गालियां देनी शुरू कर दी। आप उस लोगों के एफर्ट्स देखिए, आप देखिए, अगर आप उस एक्सेल शीट को पढ़ेंगे, मैं विश्वास के साथ कहता हूं आपके 99% का क्वेश्चन का जवाब देंगे। ठीक है, मैं खुद पढ़ा लिखा हूं, मैंने एक्सेल शीट को पढ़ा है, मुझे लगता है उससे अच्छी कैलकुलेशन ये लोग नहीं कर सकते। तो अब हम उसी पॉइंट पे आते हैं जो हमारा एजेंडा है। आप उस एक्सेल शीट को जिसको चाहिए सचिन के पास जाइए, जितने भी एसआर की कमेटी के लोग हैं सबके पास है। हमको एक ग्रुप में सारी इंफॉर्मेशन मिलती है। अगर किसी इंसान को चाहिए, वो किसी भी मेंबर पे जाके, अपनी बिल्डिंग के मेंबर आपके पास है, हर एक बिल्डिंग में 2 मेंबर है, आप उसके पास जाइए, उससे बोलिए मुझे ये कैलकुलेशन समझाइए, वो उसकी जिम्मेवारी है। अगर E2 में कोई आता है मैं उसको समझाऊंगा, ठीक है, पर आप यहां पे आके कहीं समझाएं, टाइम नहीं है। 1 घंटा है, हमारे पास वर्किंग कैपेबिलिटीज है, हमारे पास 2 घंटे से ज्यादा इसके लिए टाइम नहीं है। अब 1 घंटा 15 मिनट में हम कुछ डिस्कस नहीं कर पाए। अगले 45 मिनट में सिर्फ वो डिस्कस करें जो एजेंडा है, और जो भी आपके क्वेश्चन है, जो भी पेपर है, वो आप मांगिए, पढ़िए, क्वेश्चन पूछिए, क्योंकि आप ही की बिल्डिंग में 2 लोग हैं जो आपको आंसर देंगे। अगर वो नहीं देते हैं तो प्लीज कुछ एक्टिव मेंबर हैं उनके पास आइए, तब भी नहीं देते मैनेजमेंट कमेटी के पास आइए, पर इस मीटिंग में आने से पहले पूरे प्रिपेयर होके आइए, ये मेरी रिक्वेस्ट है। हाँ बोला। कसं आहे, मॅनेजमेंट कमिटीने सांगितले, एसआरसी कमिटीमध्ये डिस्कस झालेलं आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर, त्यांनी अभ्यास पूर्ण काढले, बरोबर आहे। त्यातूनही जर आपल्याला 60, 70, 100 एरिया जास्त मिळेल तर आपण पुन्हा जे घेऊ आणि हा आहे ना, आपण टेंटेटिव्ह वर्ड वापरतो याच्यात। येस करेक्ट। हा आता पुढे घेऊ, ऐका आता ऐका। एक मिनिट करोडे काका, एक मिनिट। गुप्ता अंकल, वी आर बर्निंग लिटरली मिडनाइट ऑयल, वी आर डूइंग हेल लॉट ऑफ टाइम, बैकग्राउंड में किसी को पता नहीं चल रहा है, रात को 2-2 बजे तक हम यहाँ पे बैठते हैं। पुढे चला ना आता, ओ भाई पुढे चला ना, सेकंड मुद्दा मी घेतो आता, ऐका। आता एक ऍझ्युम करा, गेल्या 4-5 मीटिंग मध्ये मगाशी शब्द टेंटेटिव्ह सगळ्यांना समजलाय, आपण काय फायनलला जात नाहीये, ओके। पहिला मुद्दा आपला 1200चा आहे, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा अप्रुव्हल, टेम्पररी अप्रुव्हल द्या तुम्ही मीटिंगला, आपण 1200 गृहीत धरलंय, ओके वर्धमान, बरोबर आहे ना। हा, आता आपण बेस पॉइंट, दुसरा मुद्दा आहे की फिक्सेशन ऑफ रेट, बेस प्राइस काय, जेव्हा आपण 1200 तर सगळ्यांना भेटणार आहे, पण आता जेव्हा राहिलेला एरिया आपल्याला विकायचा आहे तर त्याची प्राइस काय असावी, त्या संदर्भात एसआरसीने आणि सगळ्यांनी चर्चा केली। पाम बीचचा रेट काही लोकांनी सांगितला 40,000 स्क्वेअर फूट आहे, इकडे पॅराडाईजचा रेट 26,000, 26,500 काहीतरी आहे। मला वाशीहून आज रेट कळला, तो 25,000 2 BHK ला आहे आणि 3 BHK ला 25,302 आहे आत्ता, म्हणजे जी बिल्डिंग चालू झाली आहे आणि त्यांचा बिल्डर बांधतोय, अंडर कन्स्ट्रक्शन आहे। आपण अजून मिडल प्राइस पकडली आहे 25,000, येस हा कर सेलचा एरिया रेराचा, तर आपण कुठेतरी आपल्याला सुरुवात करायची आहे, तर आपल्याला एझ्युम करायचंय की 25,000 रुपयाने आपण आपल्याला किती विकल्यानंतर किती फंड येऊ शकतो, तर त्या संदर्भात तुम्ही बोला। तर त्यासाठी आपण 25,000 ठेवलेलं आहे, तर ऍग्री आहे सध्या, ओके। कारण आपल्याला ना आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो, तो मुद्दा थोडक्यात। पॅराडाईजचे फ्लॅट एवढे 26-27 ला देऊन सुद्धा विकले जात नाहीयेत। एक उदाहरण, मल्हारचा एरिया बघितला आम्ही, हे जे काही तिकडचे झालेत ना गुडविल वगैरे, त्या सुद्धा 30,000, 28,000 या रेंजमध्ये आहेत। वैभव बरोबर आहे ना, वैभव सुद्धा कमिटी मेंबर्स आहेत, त्यांनी कोपर करण्याचा रेट पण आणला। तर सानपाडा हे एक नाक आहे आपलं, आणि त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 25 धरलाय। आता हा जो रेट धरलाय ना, अजून आपण चर्चा करतोय, कदाचित जेव्हा आपण राऊंड मारू, फिरू, आपण लोकांना प्राइस सांगू, आणि पुढचे जे काही आता पॉईंट येणार आहेत कशा प्रकारे आपण कन्सिडरेशन देत, त्याच्यामध्ये सुद्धा इन भविष्यामध्ये जेव्हा सगळ्यांकडनं इनपुट आलं आणि जेव्हा आर्किटेक्टचा रिझल्ट आपल्याला येईल की तुम्हाला एवढं विकायला जाणार आहे, तर त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येईल,
सेलला किती येईल, अम्युनिटीजला किती जाईल, हे सगळं इंटिरियर याचा रिपोर्ट आल्यानंतर होईल. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे 1225 ला आपण ऍग्री झालेलो आहोत. आर्किटेक्टचं अप्रुव्हल मिळालं तरच 25,000 आपण घेणार. त्याच्या म्हणजे असं आर्किटेक्टचा प्लॅन जेव्हा एनएमसी मध्ये अप्रुव्ह होईल, आज आपण 25 धरून चाललेलो आहे. मला काही लोकांनी खासगीमध्ये विचारलं, म्हणजे आम्ही असं ठरवलंय, स्टार मारलेला होता, तुम्ही बघितलं असेल, मला एसआरसी कमिटीमध्ये आपण चर्चा केली होती, कदाचित हा वाढू पण शकतो. बरोबर ना देशमुख सर? हा, आपण आता सध्या टेंटेटिव्ह शब्द आहे. ओके, हा टेंटेटिव्ह शब्द वरून चाललोय. कदाचित तो 26 पण होईल, कारण का आपल्याला बिल्डिंग तयार व्हायला, टॉवर व्हायला 5-6 वर्ष जातील, सिमेंटचे भाव वाढतील, काय वाढतील. याच्यामध्ये मुद्दा असा आहे, जेव्हा आपण सेलला काढू ना, कुठलेही फ्लॅट सेलला काढतात कुठलाही बिल्डर, तो काय करतो, बेसिक प्राइस असतं ना, त्याने अग्रीमेंट केलेलं की मी ह्या रेटला घेणार आहे, तेवढेच पैसे इन्स्टॉलमेंट पुढे ठेवतात. हा आपल्याला पुढे चर्चा करायचंय, आता नाही करायचंय. मी तेच सांगतोय की टेंटेटिव्ह प्लॅन आहे 25,000चा स्क्वेअर फूटचा हा जो रेट ठेवलेला आहे, 25 लाख ना, 25,000. जरा कन्फ्युज होते. हा, पुढचा तिसरा पॉइंट आहे, 25,000 पर स्क्वेअर फीट हा जो रेट आहे आपला बेस प्राइस, तो फक्त आपला स्कीम्सचा जो आपण सर्वे करणार आहोत त्या स्कीम्सचा जो कन्सेशन पिरियड आहे तेवढ्या पुरतच एप्लीकेबल आहे. एक बार हम प्लान जब रेडी करेंगे, हमारा आर्किटेक्ट जब रेडी करेगा, कभी भी हो सकता है 6 महीने बाद या 8 महीने बाद, वो प्लान हम एनएमएमसी में सबमिट करेंगे. एनएमएमसी के पास जाने के बाद वो एनएमएमसी से प्लान जब अप्रूव होके आएगा, उसके बाद ये बेस प्राइस 25,000 नहीं रहेगी, बेस प्राइस इंक्रीज हो जाएगी. तो फिर से एक बार बताता हूं कि 25,000 बेस प्राइस इज ओनली एप्लीकेबल ड्यूरिंग द कंसेशन पीरियड. स्कीम आपल्या मेंबर्ससाठी नाही, तेच एकदम क्रिस्टल क्लिअर केलेलं आहे, कोणाच्या मनात काहीही शंका नको. पुढचा पॉइंट आता बघा, तिसरा पॉइंट आहे, in addition to the free 1200 square foot, the member may purchase an agenda number 3 नाही second page, sorry, agenda item number 3, finalization of new flat sizes in the project. The following flat size has proposed: 1200 square foot carpet area, 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि 750 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया. हे सगळ्यांच्या चर्चे करून ठरलेलं आहे की साधारण कशा प्रकारे आपलं फ्लॅट आपण निर्माण करायचे. एक 1200, एक 900 आणि एक 750. हा, 750 मध्ये तुम्ही 2 करू शकता, ते डिफरन्स आपण ऍडजस्ट करणार आहोत पुढे. एजेंडा आयटम नंबर 4, तुमचं समजलं का? हा मुद्दा जरा ऍग्री करा, अप्रुव्हल द्या जरा. 1200, 900 आणि 750 ला हात वर करा. ओके, म्हणजे का माहितीये तुम्हाला, मुद्दा समजला म्हणून हात वर करा. एजेंडा आयटम नंबर 4, प्रपोज न्यू फ्लॅट ऑप्शन अवेलेबल टू ईच मेंबर. आता इथे आपलं सुरू होतंय डिस्काउंटचं. ईच मेंबर शॅल हॅव द फॉलोइंग 5 ऑप्शन्स. ऑप्शन 1, 1 सिंगल फ्लॅट 1200 स्क्वेअर फूट फ्री ऑफ कॉस्ट. 1 रिहॅब फ्लॅट 1200 स्क्वेअर फूटचा फॉर कार्पेट एरिया अलॉटेड टू फ्री ऑफ कॉस्ट. स्टॅम्प ड्युटी त्याच्यावरती 1,000 रुपये फॉर रिहॅब फ्लॅट, जी ऍप्लिकेबल आहे अभ्यासानुसार. त्याच्यानंतर थर्ड आहे, दिस 1200 स्क्वेअर फूट युनिट मे बी युज्ड ॲज अ सिंगल फ्लॅट ऑर डिवायडेड इंटू 2 सब युनिट. फॉर एक्झाम्पल, 1 फॉर सेल्फ ऑक्युपेशन अँड 1 for rental, both
sub-units will have a separate electricity meters and separate gas connection. Both electricity meters and gas connection will be in the name of the member. मुद्दा देखो ये इंटरनल कॉन्फ़िगरेशन कैसे करना है ना, ओके, उसके लिए आर्किटेक्ट के साथ एक्चुअल हम बैठ के इंडिविजुअल रिक्वायरमेंट्स देंगे. अभी ये सबको समझने के लिए सिर्फ एक थोड़ा सा समरी दिया है, राइट. हमें आज के मीटिंग का 750, 900 एंड 1200 ये 3 कॉन्फ़िगरेशन हमें फ्रीज करने हैं, ओके. तो वो इंटरनली आपको कैसे करना है वो डिस्कशन आज के लिए नहीं रखते हैं, राइट. उसका डिस्कशन के लिए बाद में हमारा ओके. आर्किटेक्ट जब अपॉइंट होगा डेफिनेटली त्याच्यासमोर पण आपण हे पॉइंट ठेवणार. हे आपण जे सगळे तयार केलेले आहेत ते एलिजिबल आहे का, ही विल सर्टिफाय. ओके. नेक्स्ट, हाउएवर लीगली this shall be recorded as one flat of 1200 square foot. If sold in future, it must be sold in a single 1200 square foot flat. म्हणजे विकताना तो त्या मूळ मालकाने विकायचा आहे. ओके. ऑप्शन 2, one single flat 1500 square foot, one RIA flat of 1500 square foot carpet area, stamp duty 1000 for RIA flat. In addition to the free 1200 square foot, the member may purchase an additional 300 square foot as a concessional rate, making a total of 1500 square foot carpet area. 1200 plus 300 आप खरीद सकते हो. This 1500 square foot may be used as one flat or internally divided into 2 sub-units. For example, one for self-occupation and one for rental. Both sub-units will have a separate electricity meters and separate gas connection. Both electricity meters and gas connections will be in the name of the member. हे आपण आता फक्त पॉइंट बनवलाय. हे किती ऑथेंटिक आहे that will decide afterward. Okay. Third one, however, legally it shall be recorded as one flat of 1500 square foot, and if sold must be sold as a single unit. ओके. हे वरचं काय लिहिलंय महाराष्ट्रात की नको ना. एक नोट आहे इसमें. द महाराष्ट्र गवर्नमेंट हैज गिवन अ कंसेशंस फॉर सेल्फ रिडेवलपमेंट ऑफ हाउसिंग सोसाइटीज. द मेंबर्स आर चार्ज्ड विथ अ स्टैम्प ड्यूटी ऑफ ₹1000 for newly proposed rehab flat. Therefore, member who accept any of the above 2 options will be charged with a stamp duty of ₹1000 only. Option 3, 2 separate flats, 750 square foot and 750 square foot. In addition to the free 1200 square foot, the member may purchase an additional 300 square foot at a concessional rate. क्रिएट अ 750 स्क्वायर फुट प्लस 750 स्क्वायर फुट. इसमें अपने 1500 के 2 बनाए हैं, दिखाए हैं. वन इंडिपेंडेंट रिया फ्लैट ऑफ 750 स्क्वायर फुट, स्टैम्प ड्यूटी ₹1000, एंड सेकंड इंडिपेंडेंट फ्लैट 750 स्क्वायर फुट, स्टैम्प ड्यूटी एज पर द रेट एप्लीकेबल ड्यूरिंग द रजिस्ट्रेशन. ओके. फोर्थ पॉइंट, 2 सेपरेट फ्लैट्स दैट इज 900 स्क्वेअर फूट अँड 750 स्क्वेअर फूट. आता 900 आणि 750 किती झाले? 1650. याच्यामध्ये बायफर्केशन असं सांगितलंय. इन ॲडिशन टू द फ्री 1200 स्क्वेअर फूट, द मेंबर मे परचेज अन ॲडिशनल 450 स्क्वेअर फूट ॲट अ कन्सेशनल रेट, क्रिएट अ 900 स्क्वेअर फूट प्लस 750 स्क्वेअर फूट. वन इंडिपेंडेंट रिहॅब फ्लॅट दॅट इज 900 स्क्वेअर फूट अँड स्टॅम्प ड्युटी ₹1000, and second independent flat 750 square foot, stamp duty as per the applicable during registration. हे फक्त तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. आपण पुढे पुढे जातोय आणि मग आपण परत मागे येऊ. Two separate flats that is 900 square foot and 900 square foot. In addition to the free 1200 square foot, the member
may purchase an additional 600 square foot at a concession rate and create a 900 square foot and 900 square foot, one independent rear flat 900 square foot and stamp duty for rupees 1000, and another जो है second independent flat 900 square foot, stamp duty as per the rate applicable during the registration. Next, agenda number item number 5, various concession schemes. Special note इकडे टाकलेले आहे. Best price and discount is applicable only during the concession period. आता कन्सेशन पिरियड आपला सर्वे चालणार आहे ना, या सर्वे नंतर आणि आर्किटेक्टने त्याला अप्रूवल दिलं कि ये आपने जो सर्वे कर रहे हैं या जो भी आपने फ्लॅट का जो रिमार्केशन किए है त्याने केल्यानंतर आता आपल्याला लोकांकडे जाणार तर आपल्याला रेट तर सांगितला पाहिजे. अरे आप हमको पूछने आए लेकिन आपका रेट क्या है, तब हम डिसाइड करेंगे ना. म्हणून आपण बेस्ट प्राइस 25,000 ठेवलेली आहे सर्वे के पहले. ओके, द बेस्ट प्राइस and discount is applicable only during the concessional period. Now 20% amount shall be collected from buyer who has booked a flat at the time of architect plan submission to NMC. आता हा पहिला स्टेप आहे. 20% amount shall be collected from a buyer. बायर म्हणजे 1200च्या नंतर जो खरेदी करतोय ना, 1200च्या नंतर जे काय कोणी 300 घेणार, कोणी 600 घेणार, त्याचे 20% शॅल बी कलेक्टेड फ्रॉम बायर हु हॅज बुक्ड अ फ्लॅट ॲट द टाइम ऑफ आर्किटेक्ट प्लान सबमिशन टू NMC. आता स्कीम आहे, याच्यामध्ये स्कीम वाचूया आपण. हे कसे काय कन्सेशन काढलेले आहे. मॅक्झिमम 600 फूट फ्रॉम 30% डिस्काउंट. मगाशी एक मुद्दा आला होता की आपण 300चं ठरवलं होतं आतापर्यंत. वी आर डिस्कसिंग 1200 300 असं का, तर कुठल्या मिटिंगला ठरलं. एक मागची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं साहेब की आपण कॅपिंग ठेवलेलं आहे. कॅपिंग म्हणजे कोणी आलं ना घ्यायला, मला 1200 तो मिळतोय पण मला 1000 पाहिजे, 600 पाहिजे किंवा 900 पाहिजे, तर आपण कॅपिंग ठेवलेलं आहे. कारण जर आपण असे कन्सेशनने विकत गेलो ना तर आपल्याला सोसायटी हे टॉवर बांधता येणार नाही. म्हणून आपण कॅपिंग ठेवलेलं आहे. ते कॅपिंगचा अर्थ समजून घ्या. स्कीम नंबर 1, मॅक्झिमम 600 स्क्वेअर फूट 30% डिस्काउंट. आता ते कोणाला आहे. ऍप्लिकेबल टू द फर्स्ट मेंबर, नॉट टू द जॉईंट होल्डर. आता हे बघा, हे फर्स्ट मेंबर म्हणजे आपण प्रायव्हरी फ्लॅट ओनर एकच पकडतो. मला तिला 2 नावं असू देत, 3 असू देत, पण आपण एकालाच विकणार. मग तो ज्याची ऑथॉरिटी आहे त्याला, जसं आपण होटिंगला बोलवतो ना की ह्या नावावरती मला घ्यायचंय म्हणून, तसं. Applicable beyond the free area allotted to the member. Basic price 25,000 per square foot. Discounted rate is 17,500. 17,500 हा डिस्काउंट रेट आहे. आफ्टर 30% म्हणजे आपण 25,000चं विकणाला काढणार ना तर 30% डिस्काउंट घेतलं तर आपण 17,500 ने विकणार मूळ ओनरला. दॅट इज अप टू ओनली 600 स्क्वेअर फूट. त्याने जर 900 मागितले तर त्याचे 600 जे प्राइस आहे ना 600 स्क्वेअर फूटची ही त्या 30% ने घ्यायची आणि अदर जे घ्यायचं असेल त्याने ते मार्केट व्हॅल्यूने घ्यायची. ओके, ते त्यावेळेला ठरेल. मार्केट व्हॅल्यू ती असेल ना त्यावेळेला ती त्यावेळेला तिथेच सांगितलं मी त्याला. इफ अ मेंबर परचेस 300 स्क्वेअर फूट म्हणजे 1200चा एरिया मूळ एरिया आणि 300 घेतला, 1500 झाले. देन फ्लॅट मेंबर कॅन ऑप्ट फॉर अ 2 सेपरेट फ्लॅट. 750 एरिया आणि 750 म्हणजे त्याला चॉईस ठेवलेत आपण. म्हणजे 1500चं झालं, टोटल 1500 झाली तर आपण एक 750ची विंग बनवू शकतो आणि 750ची विंग बनवू शकतो. दुसरा आहे इफ अ मेंबर परचेस 450 स्क्वेअर फूट दॅट इज 1200 प्लस 450 1650 एरिया झाला. देन दॅट मेंबर कॅन ऑप्ट फॉर अ 2 सेपरेट फ्लॅट दॅट इज 900 स्क्वेअर फूट आणि अनदर वन इज 750 स्क्वेअर फूट. ओके, त्याच्यामध्ये 450 हा जो आहे तो 17,500 ने आपण विकणार आणि त्याचे झाले 78,75,000 बरोबर. नंतर त्याच्यामध्ये स्कीम नंबर 1 मध्ये चर्चा चाललेली आहे. इफ अ मेंबर परचेस 600 स्क्वेअर फूट म्हणजे 1200 ओरिजिनल आहे त्याचे प्लस त्याने 600 विकत घेतला, टोटल त्याचा 1800 होणार. देन दॅट मेंबर कॅन ऑप्ट फॉर अ 2 सेपरेट फ्लॅट 900 स्क्वेअर फूट
इच, म्हणजे 600 इंटू 17,500 ने त्याने पैसे भरायचे. इट कम्स टू 1,05,00,000 रुपीज. Then seventh, member has an option to book 750 square foot or 900 square foot or 1200 square foot flat. आता तुम्ही जेव्हा सर्वे करणार, तुम्ही डिसाईड करायचंय आपल्याला 1200च्या नंतर पैसे भरायचे. फर्स्ट स्कीम सांगतो भाई, पैसे भरायचे, तर तुम्ही कितीला तयार व्हाल, तुमच्या मनामध्ये काय आहे, मला 600चा घ्यायचा आहे, 450 घ्यायचा आहे की 300 घ्यायचा आहे, आणि माझा फ्लॅट मला 1200चा ठेवायचा आहे का मला 2 करायचे. दॅट इज अपॉन यू. ही झाली पहिली स्कीम. फर्स्ट ओनरसाठी 30% डिस्काउंट आपण समजावून सांगितलेली आहे. आता ऐका ना, ते आता मुद्दाम असा आहे, अभ्यास असा केलेला आहे, 1200 स्क्वेअर फूट वरती बरंचसं कन्सेशन शासनाने दिलेलं आहे. पण जेव्हा आपण इतर जे कन्सेशन आपण विकायला आहे, म्हणजे आपण 30% डिस्काउंट इथे दिलंय, परंतु जे टॅक्सेस भरायचे आहेत ना, जीएसटी वगैरे, दॅट यू हॅव टू पे ॲज अ मार्केट व्हॅल्यू. तिथे आपल्याला ॲज पर द गव्हर्नमेंट लॉ प्रमाणे. समजलं? स्कीम नंबर 2, मॅक्झिमम स्क्वेअर 600 स्क्वेअर फूट 20% डिस्काउंट. आता स्कीम 2 आहे, कोणाला ऍप्लिकेबल आहे आणि आपण देणार किती आहोत? 20% ओनली. ऍप्लिकेबल टू द मेंबर सन और डॉटर who is eligible, father or mother, husband or wife, grandson or granddaughter. बेस्ट प्राइस याच्यामध्ये 25,000 पर स्क्वेअर फूट आहे. डिस्काउंटेड आता हा 20% ने आपण केलाय. इट कम्स टू 20,000. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ समवन बुक्स अ फ्लॅट 750 स्क्वेअर फूट, then 600 square foot will be given as a 20% discount and 150 square foot as a base price. 600 into 20,000, it comes to the 1,20,00,000. 150 into 25,000 come to 37,50,000. Total 1,57,50,000. बरोबर? The buyer has an option to book a 750 square foot or 900 square foot or 1200 स्क्वेअर फूट फ्लॅट. आता एखाद्याला खरेदी करायचं आहे 1200च्या व्यतिरिक्त, बरोबर ना आपण, तर त्याने हे ऑप्शन घ्यायचे आहेत. उगाच कोणीतरी ना मला 400-300 या भानगडीत पडू नका. म्हणजे आपण का चर्चा करतोय, आपल्याला ना 400-300चं बनवता येणार नाही. आपल्याला टॉवर बनवायचे आहेत ना, ते स्टँडर्ड बनवायचे आहेत. सर्वे करताना मॅक्झिमम जे येणार आहेत ना एरिया, तो मॅक्झिममला प्रायोरिटी दिली जाईल की 600चे किती आलेत आणि 900चे किती आलेत. दॅट ते आपण ठरवू नंतर, आपल्याला आर्किटेक्टने केल्यानंतर. कारण का झालंय ना. स्कीम नंबर 3, मॅक्झिमम 600 स्क्वेअर फूट 15% डिस्काउंट. ऍप्लिकेबल टू द मेंबर ब्रदर और ब्रदर चिल्ड्रन, सिस्टर और सिस्टर चिल्ड्रन, फादर इन लॉ और मदर इन लॉ, ब्रदर इन लॉ और हिज चिल्ड्रन, सिस्टर इन लॉ और हर चिल्ड्रन. आता हे करताना जेव्हा आपण कमिटी आहे, SRC कमिटी आहे, हे तुमचं रिलेशन, तुमचे आधार, तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं फॅमिलीचं जे सगळं आहे ना, ते सगळं बघून करणार. हे लक्षात घ्या. बेस्ट प्राइस 25,000 पर स्क्वेअर फूट. डिस्काउंटेड रेट 21,250 झाला याला. फॉर एक्झाम्पल, इफ समवन बुक्स अ फ्लॅट of 750 square foot, then 600 square foot will be given at a 15% discount and 150 square foot as a base price. 600चं उदाहरण आपण घेतलं तर 600 into 21,250, it comes to the 1,27,50,000 and 150 market rate जो बेस असेल 150 into 25,000 is come to the 37,50,000. Total comes to 1,65,00,000. या थर्ड स्कीम मध्ये buyers has an option to book 750 square foot or 900 square foot or 1200 square foot. ह्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रिक लावलोय आपण, 750, 900 and 1200. म्हणून मगाशी सांगितलं की 500-600 मागू नका, म्हणजे 300 मागू नका. स्कीम नंबर 4, मॅक्झिमम 600 स्क्वेअर फूट डिस्काउंट. कोणाला? 10% डिस्काउंट त्यांना आहे.
Applicable to whom? Applicable to the members, paternal uncle son or paternal uncle daughter. Next, maternal uncle son or maternal uncle daughter, paternal auntie son or paternal auntie daughter, maternal auntie son or maternal auntie daughter, husband material maternal uncle son or husband's maternal uncle daughter, wife maternal uncle son or wife maternal uncle daughter, husband paternal uncle son or husband paternal uncle daughter, wife paternal uncle son or wife paternal uncle daughter, husband paternal aunt son, husband paternal aunt daughter, wife paternal aunt son, wife paternal aunt daughter, husband maternal aunt son or husband maternal aunt daughter, wife material aunt son or wife material aunt daughter. हे जरा थोडंसं ना हे वाचायला पण मला जरा अवघड गेलं. हे नातं आहे ना, ही नाती जरा अशी म्हणजे त्रास नाही देत, चांगलीच आहेत. परंतु आपण काय करतो, पहिलं मुलगा मुलगी बघितलं, नंतर चुलत भाऊ बघितले, नंतर मग मावस भाऊ, असा काहीतरी प्रकार असावा. बरोबर, हे आपण ठरवू. ओके, पुढे जाऊया, जस्ट पुढे जाऊया. नातेवाईक, बेस्ट प्राइस ₹25,000 पर स्क्वायर फुट, डिस्काउंट रेट. नहीं, मैं इसके लिए बोला था, क्या बोला था, कोई ना नोटिस लेके आने का था, फिर मुझे इतना एफर्ट नहीं लेनी पड़ती थी. नोटिस लेके आते ना. ओके ओके, नेक्स्ट बेस्ट प्राइस ₹25,000 पर स्क्वेअर फूट, डिस्काउंट 22,500. जस्ट for example, if someone books a flat 750 square foot, then 600 square foot will be given at 10% discount on 150 square foot base price. Buyers has option again 750, 900 or 1200 square foot. Okay, over. For scheme number 2, 3 and 4, each member should provide list of beneficiaries with their name and mobile numbers. Approval will be sought for the people in this list to get houses at a concessional rate in the special general meeting. आता हे जे रिलेशन आहेत ना, हे डॉक्युमेंट व्हेरीफाय होने के बाद. ओके, स्कीम नंबर 5, maximum 600 square foot, that is 5% discount. 5% discount for a former member of the society, discounted rate 23,750. Tenant living in the society. आता इसमें समझ लीजिए, जो फ्लैट बेच के गया है और उसको वापस गजानन में आने की इच्छा है, तो उनको 5% का कंसेशन है. और अभी जो भाड़े करो रहते हैं, उनको अगर इच्छा है तो उनको वो डिपेंड है वो. ओके, दोज हु हैव बीन स्टेइंग इन सोसाइटी फॉर लास्ट 5 years, दैट इज ऑल्सो सिंस लास्ट 5 years जो रहते हैं उनको 5% डिस्काउंट. डिस्काउंटेड रेट इज विथ 23,750. हरिओम सर. सोसाइटी को देना है, क्या मैं दे सकता हूँ? अभी मान लो एक फ्लैट की कीमत 1200 स्क्वायर फीट की 3 करोड़ है, 25,000 के लिए. मैं कहता हूँ 30% मैं बेचना चाहता हूँ. हाँ, इज इट दैट पॉसिबल? नहीं, ये है ना, ये तो अपने को अच्छा सवाल है आपका. ये आपका जो बेचने का है ना, अगेन दैट फ्लैट हम आपसे एग्रीमेंट करके लेंगे और मार्केट में जाएंगे. हमको हाई रेट पे कैसे जाना है, आप तो 25,000 से करेंगे, लेकिन मार्केट में हम जाएंगे तो उसका रेट क्या है ना, जैसे कि सोसाइटी का ही अपना पैसा बढ़ेगा. ओके, एक तो आप नहीं जा रहे मार्केट में, तो हम लोग सोसाइटी से एक उसको कहाँ करेंगे, कन्वर्ट इनटू द आउटसाइड जो आप बेचने वाले उसमें कन्वर्ट करेंगे. ठीक है. These who have been staying in the society for last 4 years, 4% discount. Those who have been staying in society for 3 years, 3% discount. That is ये tenant की बात कर रहा हूँ मैं. Those who are having staying in society for 2 years, that is 2%. Hello. Those who have been staying at society 1 year, that is 1% discount. ते असं स्कीम आहे, बघूया आता काय करायचं ते. Buyer has to purchase option again 750 square foot, 900 and 1200. Only 3 options at each scheme. आता scheme number 6, prepaid flat. Those who desire a prepaid flat, choice flat, shall initially give a certain amount of society as a loan. ते अजून अमाउंट ठरवायची आपल्याला. समझो मुझे 9th फ्लोर पे फ्लैट चाहिए, जो आजकल अपन जाते हैं मार्केट में पूछते हैं, या मुझे 1st फ्लोर चाहिए, तो वो चॉइस जैसे अपन गाड़ी का नंबर प्लेट लेते हैं ना,
तो उसका आप लोग अमाउंट फिक्स करने का अभी, बराबर ना सचिन? बाद में दॅट इज वो बायर्स का चॉईस आहे. द अमाऊंट ऑफ गिवन शॅल बी, आणि ते पैसे आपण कसे घेणार, ते ऍज अ सोसायटीला लोन म्हणून घेणार, ऍडव्हान्स म्हणून घेणार, आणि दॅट विल बी ऍडजस्टेड इन द टोटल कॉस्ट ऑफ परचेज. द अमाऊंट टू बी गिवन शॅल बी डिसाइडेड इन द स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आफ्टर द आर्किटेक्ट प्लान गेट अप्रूव्ड बाय द NMMC. These schemes number 6 will be rolled out after the architect plan gets approved by the NMMC. Okay. Now last है scheme number 7, right to sell flat. Right to sell flat. गुप्ता जी देखिए यहाँ पे, except for the flats sold under the first 6 scheme, the right to sell the remaining flats shall be given to the society members. If the flats are not sold by the society members, then the rights to the sell flats to given to the agent or broker. Okay, अपने को जैसे कि पैराडाइज ने अभी सेल एजेंसी अपॉइंट की है, द स्पेशल नोट अ पीरियड ऑफ 10 to 15 days shall be given to the each scheme. ये कहने का मतलब है अभी हम लोग सर्वे करेंगे, पहला सर्वे करेंगे कि ओनर कितना लेना चाहते हैं. वो स्कीम नंबर 1 का 15 दिन लेंगे, लेकिन फिर उसके 15 दिन के बाद 15 दिन में कितना ओनर को चाहिए वो अपने को सर्वे लेने का है. ओके, कितना लेने का है. देन सेकंड है, जो सेकंड स्कीम में उसके 15 दिन है. तो ये जो 6 स्कीम है ना, इट विल टेक 2-2.5 महीना जाएगा उसमें अपने को सब स्कीम इंट्रोड्यूस करने में. लेकिन ये समझ लीजिए, ये पहला होने के बाद बच्चों को लेने का है तो मुझे 20% है, वो अभी तो आप समझ लीजिए, वो अभी चर्चा चालू करिए अपने अपने घर में. ओके. एट द टाइम ऑफ सबमिटिंग द प्रोजेक्ट प्लान, architect plans 20% of the amount shall be collected from customers purchasing new flat extra area. At the time of submitting the project plan, architect plan, 20% of the amount shall be collected from the customer purchasing new flats extra area. जैसे कि बिल्डर अपने को देता है कि पहला आपको पैसा कभी भरना है, जैसे ही अप्रूवल हो जाएगा अपना टावर का, तो जिसने अपना नोटिंग किया है कि मुझे इतना लेने का है, तो उसका जो टोटल कॉस्ट है उसका 20% आपको पहला देना है. हाँ बोला ना. हाँ नाही, आता परत टेंटेटिव्ह शब्द आहे, ऐका माझं. आता ऐका ना, आपल्याला आर्किटेक्ट सांगेल फंड आपल्याला उभा करायचा आहे, तर त्याचे प्लॅनिंग कसे आहेत ना, फंड आपल्याकडे काही नाही, वी आर ॲट 0, परंतु फंड उभा करताना ते स्लॅब आहेत ना, तो आपल्याला सांगेल. हे तर आपण काय म्हणतोय की सेल्फ प्रमोशन वाढवतोय. दिस इज सेल्फ प्रमोशन फॉर्म. आपण सगळे बिल्डर आहोत, आपण सगळे 100 डेव्हलपर आहोत, आपणच सेल्फ प्रमोशन आपणच करायचंय. आणि 20% आपण का मागतोय, कारण की आपल्याला हातात पाहिजे पैसे, ते 10% नाही होणार. हा ते आता तुम्हाला त्याच्यात एक परत सांगितलं, परत एकदा सांगतो, आर्किटेक्टचा प्लान NMMC ने अप्रूव्ह केला की परत आपली AGM होईल, त्यावेळेला आपण याच्यात फेरफार करू शकतो. आहे. एक मिनिट. नाही काय आहे, ऍज ऑफ टुडे सर्वे करताना आपल्याला एवढं लक्षात आहे की 20% आपल्याला ड्युरिंग द प्लॅन सबमिशन, ड्युरिंग द प्लॅन सबमिशन आपल्याला भरायचं आहे. फॉर अ टाइम बिंग प्लॅन सबमिशन पर्यंत आपल्याला 20%च भरायचे आहेत असं लक्षात ठेवूया. त्याच्यामध्ये ना 21 होणार ना 19 होणार, एवढं आपण फक्त पक्क करूया डोक्यात. 20% भरायची आहेत आपल्याला ड्युरिंग द प्लॅन सबमिशन. ओके. सेकंड क्वेश्चन काय आहे? नाही ऐका ना, एक मिनिट. आता आपल्याला जे आहे 20%, ओके, आपण त्या हिशोबानेच चाललेलो आहोत. आता काही लोकांचं असा विचार असेल की मला आता फक्त मी 10%च आपण ड्युरिंग द प्लॅन सबमिशन आपण देऊ शकतो, 20% देऊ शकत नाही, म्हणून मी आता बुक करत नाहीये, राईट? हा. तर आता सध्या आपल्याला 20%च्या खाली आपण नाही करणार आहोत अंडर एनी सर्कमस्टन्सेस, इवन इन फ्युचर. प्लॅन अप्रूव्ह झाला तरी पण नाही. प्लॅन अप्रूव्ह झाला तर डेफिनेटली आपलं पूर्ण स्ट्रक्चर चेंजेस होणार आहे. आपलं प्लॅन सबमिशन पर्यंत वी आर स्टिकिंग विथ द 20% ओनली. ओके. ऐका ना, याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला एक तर पैसे आपल्याकडे नाही आहेत, आणि आपण जर
10% आलो, 5% आलो तर आपण कसं काय उभं करणार आहे का ना. तर काय कुठेतरी स्टिकअप राहिलं पाहिजे. 20% तर कमीत कमी द्यायला पाहिजे. नंतरचे स्टॅप येतील ना, पहिला माळा झाला, मग 15%, मग 15%, पण सुरुवात तर 20% व्हायला पाहिजे. पुढे जाऊया, ऐका ना. नो ऍडव्हान्स अमाऊंट शॅल बी डिमांडेड ऍट द टाइम ऑफ कंडक्टिंग द सर्वे. परंतु सर्वे केला ऐका याच्यामध्ये ना, आता कालच्या मीटिंगमध्ये डिस्कस झालं, सर्वे करताना ना सर्वेचा असा मोगम नाही झाला पाहिजे. यार मेरा लिख लो 600, मेरा लिख लो 700. आता ऐका, मगाशी मी बोललो सर्वे करताना सर्वे असा लाईन मध्ये नाही घ्यायचा आहे की यार मेरा लिख लो 600, मेरा लिख लो 900. फ्री तर कळलंय काय आहे ते. परंतु सर्वे करताना कालच्या मीटिंगमध्ये SRCचं ठरलं 25,000 आम्ही तुमच्याकडनं नॉन रिफंडेबल घेणार. नॉन रिफंडेबल मध्ये एक मिनिट हा. आपण हे जे सर्वे करणार आहोत, ओके, सर्वे करताना प्रत्येक मेंबर कडून आपल्याला जी डिमांड येणार ते सर्वेच्या वेळी आपण कोणतेही चार्जेस घेणार नाही आहोत. ड्युरिंग द सर्वे वी आर नॉट गोइंग टू कलेक्ट इवन अ सिंगल रुपी फ्रॉम एनी मेंबर. ओके, टोटल सर्वे आपले 5 आहेत. 5 सर्वे कंप्लीट व्हायला आपल्याला 2-2.5 महिने लागतील. जे काय वेळ लागेल ते 5 सर्वे झाल्यानंतर आपल्याला डेटा येईल आपल्याकडे कोणाचा किती डिमांड आहे. आता सर्वे आपण करताना कोणी आपल्याला कुठे पैसे द्यायचे आहेत, ले लो मेरा 600 ले लो, ठीक है, सोसाइटी विल एक्सेप्ट. मुझे पता है कि मुझे 600 नहीं लेना है, पर अभी क्योंकि पैसा देना नहीं है तो 600 लिखने में क्या जाता है, दे दो सोसाइटी को डिमांड, ठीक है. ऐसे हम पूरा 5 सर्वे कंप्लीट करेंगे. 5 सर्वे का डेटा आने दो अपने हाथ में सोसाइटी के पास. वो डेटा आने के बाद उस डेटा को अपन प्रभु सर को देने वाले हैं. प्रभु सर पूरा प्रोजेक्ट का रिस्क प्रोफाइल बनाएंगे. रिस्क प्रोफाइल बनने के बाद हमें जो डेटा मिला है, हमें जो सर्वे से डेटा मिला है, रिस्क प्रोफाइल बनने के बाद हम फिर से जिन्होंने एक्स्ट्रा एरिया की डिमांड की है उनसे बोलेंगे कि भैया आपने ये 600 बोला है, ओके, वो 600 आपको लॉक करना है तो नॉन रिफंडेबल 25,000 रुपीज दे दीजिए. अब जब कोई आता है मुझे बोलता है 3 महीने के बाद, जब 500 सर्वे खत्म होने के बाद मुझे बोलता है कि 25,000 दे दो, तब मैं सोचूंगा कि यार ये तो नॉन रिफंडेबल है, 600 मैंने उस वक्त तो दिया था, तो मुझे ये ऑप्शन है कि नहीं, मैंने जो 600 दिया था वो मुझे नहीं चाहिए, थैंक यू. ओके, तो जो भी डिमांड आती है हमें अभी सर्वे के दरमियान लेनी है. सर्वे 5 सर्वे कंप्लीट होने के बाद एक वक्त ऐसा आएगा कि भैया ये सर्वे, ये डेटा के बेसिस पे एक रिस्क प्रोफाइल बना हुआ है. अभी आपको ये जो आपने जो डिमांड दी है, क्या डिमांड वो आप कायम कर रहे हो? अगर कायम कर रहे हो तो 25,000 रुपया नॉन रिफंडेबल दीजिए. अगर 25 1
profile is going to be prepared by Prabhu sir. So that is let us for टाइम बिंग ये रिस्क प्रोफाइलिंग का जो पॉइंट है वो बाजू में रखिए. ओके 5 सर्वे कंप्लीट करने के बाद फिर से जिन्होंने डिमांड दी है उन मेंबर्स के पास हम जाएंगे, बोलेंगे ये डिमांड पे आप कायम हो. यस 25,000 नॉन रिफंडेबल आपको देना पड़ेगा. अगर लगता है कि यार नहीं मुझे ये डिमांड मुझे नहीं चाहिए तो कोई बात नहीं है, आप आपकी डिमांड कैंसिल कर सकते हो ये 25,000 देते वक्त. तो अरे एक मिनिट याच्यामध्ये सचिन याच्यामध्ये एक आहे, अभिषेक काय सांगतायत, अभिषेक सांगतायत की एक प्रभुत्व आपल्याला आहेत ते सगळे गार्डन्स करतायत, परंतु आर्किटेक्ट अभिषेक येऊ सो आर्किटेक्ट के इसमें हमने सेक्शन रखा है जहां उसने फाइनेंशियल प्लानिंग एक्सप्लेन करेगा. तो आप जो बोल रहे हैं कि रिस्क प्रोफाइलिंग, ही विल शो अस कि अगर उसने XYZ प्लान बनाया है तो किस बेसिस पे बनाया है, किस वेरिएंस पे बनाया है, कितना रिस्क प्रोफाइल किया है. सो यू विल हैव दैट ऑप्शन ऑल्सो. बट द कंडीशन इज आर्किटेक्ट को हम लोगों ने फ्री हैंड दिया एज ऑफ नाउ कि आर्किटेक्ट को हमने बोला है कि भाई आप अपने हिसाब से प्लानिंग करिए, यू डिसाइड कि आपको घर कैसे बनाने हैं, कितना साइज देना है. विल बी गिव हम लोगों को हर एक बेसिक प्लान देंगे कि हमारा सोसाइटी इतना बड़ा है, इतना एरिया है, ये फ्लैट साइज करंटली है, हमको ये रिक्वायरमेंट है रीडेवलपमेंट का. आप पूरा प्लान बनाइए, A to Z आप डिफाइन करिए, हर चीज का दिखाइए कि आपका अगर आप 100 रुपया बोल रहे हो तो 100 रुपए का लॉजिक क्या है, 100 रुपए पे कितना आप रिस्क ले रहे हो. वी हैव केप्ट अ वेरिएंस ऑफ 2% का जो स्टैंडर्ड प्रोसेस फॉलो हुआ है जो मार्केट में है. सो इट विल बी इंक्लूडेड इन द टेंडर डॉक्यूमेंट, या जो प्रेजेंटेशन आएंगे उसमें फाइनेंशियल प्लानिंग भी इंक्लूडेड होगा. सो सर का जो प्लान क्वेश्चन था वो कवर होगा, बट हाँ उसमें और प्रभु सर के इसमें वेरिएंस होगा क्योंकि यहाँ पे आपके 3 स्पेसिफिक डिफाइंड हैं कि 1200, 900 और 750 है, तो वो फर्क होने वाला है. सो बी रेडी विद इट. So there are 2 types of risk profiling. One, त्याच्याशिवाय आर्किटेक्ट प्लॅनिंग कसं बनवणार, त्यामुळे ते तुम्ही जे करताय ते राईट नाही नाही करेक्ट आहे बरोबर. नाही कसं आहे याच्यामध्ये वर्धमान आर्किटेक्ट पण करणारच आहे. आर्किटेक्ट आपल्याला करणार आणि प्रभू आता आपण कसं आहे डॉक्टरकडे जातो, कुठलं मोठं ऑपरेशन सांगितलं तर आपण सेकंड ओपिनियन घेतो ना. सो वी हॅव वी कॅन हॅव 2 चॉईसेस. आपल्याला प्रभू साहेब तर फ्री ऑफ देत आहेत आणि आर्किटेक्ट तर तो देणारच आपल्याला, तर त्याच्यामध्ये कन्फर्म होईल. ओके तो कोणता पॉइंट होता, हाँ तो डिमांड जब देते हैं तो सर्वे के दरमियान हम सभी डिमांड कलेक्ट करेंगे. नो क्वेश्चंस विल बी आस्क्ड कि आप बाबा फंड्स रेज करोगे या करोगे, कुछ नहीं. आप ओके तो सर्वे के दरमियान किसी से भी कोई भी अमाउंट हम कलेक्ट नहीं करेंगे. सर्वे कंप्लीट होने के बाद भैया आप डिमांड आपकी कंफर्म कर रहे हो तो 25,000 रुपीज नॉन रिफंडेबल. ओके यस है, that is a token amount. Yes, non refundable that will be adjustable in your purchase final cost. Yes, yes. हाँ वो जो 20% हम प्लान सबमिशन के दरमियान लेने वाले हैं उसमें वो 25,000 एडजस्ट किए जाएंगे. कोणाला काय बोलायचं? अभिषेक बोला ना काय बोलायचं. नाही तेच ओके ना, सेम पॉइंट होता त्याचा. अच्छा आता तो ये एजेंडा नंबर 5. एक मिनट ऐका, अभी जो सब पॉइंट्स बताए गए आइटम
डिस्काउंटचे सगळे सांगितले किंवा आपण 1200 पकडून चाललेलो आहे किंवा 25,000 जातोय, तर आपल्याला हे सगळे प्लान समजले का? आपण फक्त 3 स्कीमला जातोय, एक 750 स्क्वेअर फूट, 900 आणि 1200. ओके, त्याच्यामध्ये तो तुम्हाला जो विकत घ्यायचा आहे ना, तो 1200च्या पुढचा किती घ्यायचा आहे तो तुम्ही ठरवायचा आहे आणि त्या रिलेटिव्ह वाईज म्हणजे तुम्हाला कसं घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मी तुम्हाला एक गुड न्यूज देतो याच्यामध्ये की आपला हा 4 वर्ष 5 वर्षापासून चाललेला आहे, सगळीकडेच सोसायटीचं वातावरण चाललंय रेडेव्हलपमेंटचं. आपल्या कमिटीने SRCने असं ठरवलंय, SRCने की आता गुढीपाडवा येतोय 19 तारखेला. त्या गुढीपाडव्याला आपण पहिला जो आहे ना 30%चा सर्व्हे करणार आहोत. स्कीम नंबर 1 म्हणजे एक चांगला दिवस, चांगली सुरुवात ही गुढीपाडव्याला आपण करणार आहोत. बिल्डिंग वाईज जे आपल्याला प्रतिनिधी नेमलेले आहेत, नाही 19 गुढीपाडवा 19 बोला मैं 19 तारीख अपन शुरुआत करेंगे. दैट सर्वे विल कंटिन्यू अप टू 15 डेज. किसका घर बंद रहेगा, कोई घर में चर्चा चलती रहेगी, या किसी का फ्लैट ओनर दिल्ली में रहता है जैसे कि ट्रांसपोर्ट वाले हैं, हमारे शिवरामन है, जो भी है वॉट एवर, हाँ, उनको 15 दिन दिए जाएंगे. 15 दिन देने के बाद नेक्स्ट जो सेकंड है अपना बच्चों का वो चालू हो जाएगा. तो वो अपने को 2.5 महीना जाएगा. इसमें साइमल्टेनियसली अपना ऐड जाने वाला है पेपर में, ये अपॉइंट करने का अपना आर्किटेक्ट का, वो भी साइमल्टेनियसली सामने से आ जाएगा. तो दोनों अपनी साइकिल बराबर चलती रहेंगी. इन बिटवीन आपको किसी को सजेशंस देना है तो आप SRC कमेटी को दे सकते हैं कि ऐसा ऐसा है करके. मुझे आज एक मेरे बच्चे ने बताया कि रेट ऐसा ऐसा उधर है, स्वप्निल ने बताया कि वाशी में ऐसा ऐसा रेट चल रहा है सेक्टर 9 में कि 26,000 ना 26,000 रेट बिल्डर बांधतोय 26,000 फॉर 2 BHK आणि 26,320 रुपीज फॉर 3 BHK. म्हणजे हम लोग सर्वे सब कर रहे हैं, यहाँ जाके सब जगह मीटिंग भी अटेंड कर रहे हैं. और ये जो टीम है ना, ये टीम बहुत अच्छा काम कर रही है. खाली आपका सपोर्ट होना चाहिए. आणि आपण जे डिस्कस करतोय ना, हे टेंटेटिव्ह आहे. कोणी असं समजू नका की फायनल आहे. फक्त आपल्या डोळ्यासमोर एक प्रोजेक्ट पाहिजे. आता प्रोजेक्ट एवढाच तयार झालेला आहे की आपले 1200 स्क्वेअर फूटचा एक एरिया आहे, एक 950चा आहे, 900चा आहे आणि एक 750चा आहे. असे आपले टॉवर आपण उभे करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कोणाला 750चे 2 घ्यायची ती चॉईस सांगितलंय, तो एका फ्लोअरला घेऊ शकतो. तुम्हाला काय 9वा माळा पाहिजे ते तुम्ही आधी बुकिंग करू शकता, जसं बिल्डर करतात. ह्याच्यामध्ये ही कमिटी फक्त बिल्डर नाहीये, तुम्ही सुद्धा प्रत्येक जण मालक आहात. तुमचे सगळे सजेशन्स या ठिकाणी व्हॅल्युएबल असणार, ते या ठिकाणी काउंट केले जाणार. तर आपण सगळ्यांनी टच मध्ये राहा. सगळे आपण एक ग्रुप फॉर्म केलेला आहे त्या डेव्हलपमेंटचा, त्याच्यामध्ये तुमचे अपडेट देत राहा. कुठेही गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग हे करायचं नाहीये आपल्याला, आणि त्याच्यामध्ये फक्त ह्याच डिस्कशन होतील. अदर दॅन कोणाला काय बोलायचं आहे? नायरजी आप जरा यहाँ पे आइए. एक मिनिट, मला थोडं डिस्कस. एक मिनट आप एक मिनट इनको बोलिए. एक मिनट थांबा. शायद आपके क्वेश्चंस को ऑलरेडी एड्रेस हो जाएंगे. पंकज एक मिनिट नायर अंकल एक मिनिट नाही याच्या संदर्भात हा 2 मिनिट सर. आता एकच आहे, ज्या कामासाठी मीटिंग लावली, हे जे 7 पानाचं आपण वाचन केलं, हे 7 पानाचं वाचन सगळ्यांना समजलं का? हात वर करा. आणि अप्रूव्ह झालं तर अप्रूव्ह करा. अप्रूव्ह झालं म्हणजे टेंटेटिव्ह अप्रूव्ह आहे. ओके, सो वी कॅन गो अहेड. ओके, थँक्यू. हा येस, हा तुम्ही बोला, तुम्हाला काय म्हणायचंय? सर मैं बोल रहा हूँ कि 1200 से अपना जो डिस्कशन चल रहा है और उसी हिसाब से डिस्काउंट ये 600 पे 750 पे जो भी होगा, बाय द वे फिजिबिलिटी रिपोर्ट आती है और उसके अंदर अपना ये जो एरिया टेंटेटिव बात हो रही, 1200 की जगह 1250 हुआ, 1300 हुआ या 1100 हुआ या 1400 हुआ, वॉट एवर, तो ये दूसरे डिस्काउंट स्ट्रक्चर भी चेंज होंगे या नहीं होंगे? जैसे 600 का 700 होगा या नहीं होगा? रेट तो सेम रहेगा. हाँ, रेट ठीक है, रेट सेम रहेगा. ये स्ट्रक्चर पूरा चेंज होगा. बाय द वे हमारा किस्मत अच्छा रहा और 1200 की जगह 1400 मिला, तो बाकी चीजें भी चेंज होगी ना, ये पूछ रहा हूँ. वो टाइम पे अपन डिस्कस करेंगे. ये नहीं, हमने मांगा नहीं है, छोड़ दो. मैं बोल रहा हूँ भाई 1200 अपन ने टेंटेटिव लिया है. हाँ. ये टेंटेटिव है, फिक्स नहीं है ना, आप ही ने बोला है. हाँ बराबर. 1200 की जगह हो सकता है, 1 मिनट लिसन पवार साहब, पाटिल साहब, 1200 की जगह फिजिबिलिटी रिपोर्ट आने के बाद ये हुआ कि आप सब लोगों ने मिलकर अपनी कमेटी ने डिसाइड किया कि 1200 की जगह 1300 एरा मिल रहा है या 1400 मिल रहा है. तो ये जो दूसरा स्ट्रक्चर है डिस्काउंट वाला या 600 700 वाला, ये भी चेंज होगा या नहीं? नो दैट विल नॉट चेंज.
क्या है मालूम है, वो अगर चेंज करेंगे ना तो अपन स्क्वायर फीट एरिया की बात कर रहा हूँ, है क्या ना सचिन? एक मिनट काका, मुकेश अंकल, अपना जो 1200 फ्री जो है, ओके, मान लो हमें ज्यादा मिलता है, ओके, अपना जो 1200 फ्री में मिल रहा है वो अगर आगे जाके बढ़ता है तो हम सबके लिए बढ़ेगा, ओके। अभी आपका सेकंड क्वेश्चन है जो है कि ये जो डिस्काउंट का जो अपने स्कीम्स है, स्ट्रक्चर है, क्या वो चेंज होंगे? तो उसको अपन नहीं टच करेंगे, वो वैसे की वैसे ही रहेंगे, भले 1200 के 1250 हो जाए या 1200 के 1150 हो जाए। हम हमारे डिस्काउंट स्ट्रक्चर, हाँ, अरे सुनने में क्या 2400 भी अच्छा लगता है। नहीं, एक बात सुनिए, ये चेंज क्यों नहीं होएगा? अपन खुद बांध रहे हैं, अपने को लॉस में नहीं जाने का है, डिस्काउंट, अपने को लॉस में नहीं जाने का है, डिस्काउंट स्ट्रक्चर चेंज नहीं। स्ट्रक्चर चेंज नहीं होगा। यस, अरे वही तो अपन टेंटेटिव बोल रहे हैं, इसलिए सभी टेंटेटिव है, लेकिन अगर अपन ज्यादा डिस्काउंट देते रहेंगे ना तो अपना पर्पस सॉल्व नहीं होएगा। एक इंफॉर्मेशन, अभी यहाँ पे अगर पेज कुठे आहे ना, हाँ, पेज नंबर 2, कल मुझे एक क्वेश्चन पूछा था पेज नंबर 2 पे, ऑप्शन 2 जो है कि हमारे पास सिर्फ 750 का है, 900 का है और 1200 का है। तो यहाँ पे ऑप्शन 2 में 1500 का एक फ्लैट, ये जो कॉन्फ़िगरेशन है वो कैसे करेंगे? तो ये जो डॉक्यूमेंट बनाया हुआ है 7 पेजेस का, तो वो हर किसी के, यानी बहुत सारे लोगों के साथ डिस्कस करके, कंफर्म करके, ये सब ऑप्शंस लीगली वैलिड है कि नहीं वो पहले कंफर्म किया है और बाद में ही ये हम लोगों ने नोटिस निकाला है, ओके। तो 1500 का, अगर मान लो मुझे 1500 का एक ही फ्लैट चाहिए, 750 को नहीं चाहिए, 750 के 2 नहीं चाहिए, पर हमारे पास सिर्फ 750, 900 और 1200 के ही 3 कॉन्फ़िगरेशन है, तो 1500 का उसमें एक फ्लैट बैठ सकता है। 2 750 के जो फ्लैट्स रहेंगे, लेट्स अज्यूम कि हमारी 10 माले की बिल्डिंग है, 10 माले में 2 750 के फ्लैट्स 9 माले तक रहेंगे, और 10th फ्लोर पे जो 2 750 के फ्लैट्स रहेंगे, ओके, उसको 2 750 के ना बनाते हुए एक ही 1500 का बनाएंगे, वो वैसा अप्रूवल के लिए एनएमएमसी में जाता है, ओके। तो अगर हमारा 750, 900 और 1200 ऐसा ही 3 मेन कॉन्फ़िगरेशन है, पर उसको अगर किसी मेंबर को 1500 का चाहिए एक ही फ्लैट, दैट इज ऑल्सो पॉसिबल, ओके। ये एक इंफॉर्मेशन मुझे देनी थी। हाँ जरा बोला, एक मिनट तुम्ही बोला। सर, माझा मुलगा फर्स्ट ओनर आहे आणि मी सेकंड आहे. तुम्ही आता जेव्हा सर्वे कराल त्यावेळी मला जर माझ्या 20% जी तुमचं जे स्कीम आहे त्या 20%च्या स्कीम मध्ये माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला 20% मध्ये मी घ्यावं, तर तुम्ही मी ते डिमांड तुम्ही ऍक्सेप्ट कराल का? आणि जर त्याचं उत्तर जर हा असेल तर माझा काही प्रॉब्लेम नाही, पण जर त्याचं उत्तर नाही असेल तर एक तुम्ही कस्टमर गमवू शकताय की नाही याबाबत मी तर सांगू शकत नाही. पण अशा बऱ्याच लोकांचे असे मी सर्वे माझ्या थोडासा मोठा विचार केला, असे डबल लोकांचे 30 ते 35 फ्लॅट आहेत. मग असे ते इन्व्हेस्ट करणारे काही तुमच्याकडे अमाऊंट प्राथमिक स्वरूपात लोक करणारे असतील तर प्राथमिक स्वरूपामध्ये काही अशा काही जर असेल तर आता जे त्याच्यामध्ये तुम्ही जे ते 4 जे क्रायटेरिया टाकलेले आहे त्याच्यामध्ये सेकंड ऍप्लिकंटला सुद्धा मुलग्याला देऊ शकतो असं ऍड करू शकाल, शक्य असेल आणि आता जर चालत असेल तर नो प्रॉब्लेम माझा. आहे ना मग ते सेकंड नाही. जरा मी प्रश्न बरोबर समजला का ते विचारतो.
काका मला प्रश्न बरोबर कळलाय का ते फक्त तुम्हाला विचारायचं आहे. प्रश्न तुमचा जो तुम्ही विचारलात तो आम्हाला बरोबर कळलाय की नाही तेवढंच फक्त मला तुम्हाला विचारायचं आहे. 1 मिनिट. तुम्ही असं म्हणताय का की आता तुम्ही 2 होल्डर्स आहात, तुम्ही आणि पंकज, राईट? तुम्ही प्रायमरी आहात, राईट? ओके ओके ओके. हा प्रायमरी आहे, तुम्ही सेकंडरी आहात, राईट? पंकजनी प्रायमरी स्कीममध्ये 30% डिस्काउंटनी काही एरिया बुक केला, प्रायमरीचं स्कीम. ओके. हां, मग त्या केसमध्ये तुम्हाला 1 मिनिट, तुम्हाला स्कीम नंबर 2 मदर किंवा फादर त्याच्यामध्ये आहे. ओके ओके. अच्छा अच्छा अच्छा, मला लक्षात आलं तुमचं. आता मला तुमचा क्वेश्चन लक्षात आला. आपल्या ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत, ओके, सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या आता सध्या फक्त प्रायमरी मेंबरचेच रिलेटिव्ह आपण कन्सिडर करतोय. ते ऐका, एक मला हा मी त्याच्यावरच येतोय. एक्झॅक्टली. थांबा जरा काका, 1 मिनिट फक्त थांबा. 1 मिनिट. नाही नाही, एक्झॅक्ट एक मिनिट. आता त्याचंच उत्तर देतोय. आपले स्कीम जेव्हा कम्प्लीट होईल ना, आपण काही एरिया फक्त हे डिस्काउंटनी विकायचं ठरवलेलं आहे, सम पर्सेंट. जर आपल्याला डिमांड कमी आली ना, आपण आपला दायरा वाढवूया. हे आपल्याला पहिलं ह्या स्कीम्स आपल्याला कम्प्लीट केल्यानंतरच याचा आपल्याला अंदाज घेता येईल की आपल्याला हे रिलेशन्स म्हणजे जॉईंट होल्डरला करेक्ट. सर्वे 5ही सर्वे झाल्यानंतर आपण ठरवू शकतो की आपल्याला अजून काही वाढवायचे आहेत का. ते 5 सर्वे झाल्यानंतरच आपण ठरवू शकतो. याच्यामध्ये एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? समाधानकारक. ऐका ना, याच्यामध्ये असं ठरलंय 600चं कॅपिंग आहे. 600चं कॅपिंग आहे. 600चं कॅपिंग आहे प्रत्येक स्कीमला. ऐका, मी पुढे काय सांगतो. पहिल्या याला आपण 30% डिस्काउंट दिलंय. दुसऱ्या याच्यामध्ये समजा एखाद्याला 3 मुलं आहेत, तिघांच्याही नावावर बुक करायचे. तुम्हाला मी ते सांगतो पुढचं. हा, तर तुम्ही तिघांना 2020 देणार का? तसं नाही. टोटल 600 फक्त त्या फ्लॅटला फॉर रिलेटिव्ह. ऐका, लक्षात घ्या, कुठल्याही फ्लॅटला प्रत्येक स्कीम जी आहे ती तेवढी 600लाच ऍप्लिकेबल होईल. तुम्ही 5 मुलं आणली किंवा नातेवाईक आणले त्या स्कीम मध्ये, तर त्याला 600चंच कॅपिंग आहे. वरचा एरिया मार्केट रेटने खरेदी करावा लागेल. त्याच्यामध्ये प्रायमरी बसतो, पण माझा मी सेकंडरी असल्यामुळं मी 20% मध्ये बसत नाही. त्यासाठी जर काही तुम्हाला बदल करायचं वाटले ते आपण नक्की भविष्यामध्ये नक्की करू. आपला पहिला सर्वे होऊन जाऊ द्या. सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर ह्या गोष्टींचा पुन्हा ओवापोवा आपण करणारच आहोत. 600चं 620 करू शकतो का 580 करायचं. आपले 5 सर्वे झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी. येस 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 येस. आता हे तुम्ही सांगताय ना की आपली जुनी लोक एका बाजूला बसवा आणि विकण्याची एका बाजूला बसवा. ऐका ना, ह्याच्यात ऐका ना, आर्किटेक्ट जे आपल्याला प्लान देणार ना, आर्किटेक्टने प्लान दिल्यानंतर बाहेरच्या लोकांना विकायची बिल्डिंग कशी असेल, आपल्याला कशी असेल, कारण आपण फ्रीवाले आहोत ओरिजिनल, ह्याच्यामध्ये मिक्सिंग करून होते का ते आपल्याला ना आर्किटेक्टचा प्लान येऊ द्या. आपल्या मीटिंग अशा होत राहतील. आपल्याला आर्किटेक्टचा प्लान येऊ द्या. जसं बाहेरचे बिल्डर जे आहेत ना, जे रिडेव्हलपमेंटला जात आहेत, जुन्या लोकांना एक छोटंसं काहीतरी बांधतायत, ऐका, आणि नवीन टॉवरवाले वेगळे. आपल्याला तसं नाही करायचंय. आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. We finished this discussion and मतलब अभी डिस्कशन हो गया, इसीलिए कह सकते हैं कि मोस्ट ऑफ द थिंग्स आर टेंटेटिव यानी कच्चा है, बाद में चेंज भी हो सकता है एक्सेप्ट फॉर दैट परसेंटेज ऑफ डिस्काउंट, है ना. बाकी हाँ, लेकिन ये जो टेंटेटिव है ये हम पे
लागू होता है इस एसडीएम में, ये कहीं लिखा हुआ नहीं है. कैन वी राइट इट समवेयर? हाँ, यहाँ पे या मिनट्स. नहीं, जो अभी अपन जो डिस्कस किए ना, हाँ that discussion will be coming to the in writing. That tentative word will be there. हाँ, प्लीज Okay, प्लीज. yes, थँक yes. यू थँक हे यू. टेंटेटिव्ह वर्ड उद्या राहेगा. ह्यांना बोलायचं काहीतरी. मला एक 2च पॉईंट सर सजेस्ट करायचे होते. जे आपण डिपॉझिट म्हणून जे पैसे घेणार आहोत चॉईस फ्लॅटसाठी, मला असं वाटतं की चॉईस फ्लॅटचं जे आपण डिस्काउंटमध्ये जे आपण जे डिपॉझिट म्हणून पैसे घेणार आहोत, मला असं वाटतं डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट कॉस्ट आपली किती आहे, आपल्याला किती कॉर्पस आपला जमा होणार आहे, त्या बेसिसवरती ते ॲज अ डिपॉझिट किंवा ॲज अ लोन घ्यायचं किंवा ते ॲज अ कम्प्लिटली आपण लोकांकडून घ्यायचं. हे ऍक्च्युली आपण, मला वाटतं की हा एक मुद्दा तिथे मेन्शन करा तुम्ही. इट विल नॉट बी कन्सिडर ॲज अ, कारण आपण ऑलरेडी 30%, 20% खूप हेवी डिस्काउंट देतोय. आपली बेस प्राइस पण जी आहे ती मार्केटपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे हा पॉईंट मला वाटतं तुम्ही एक गृहीत करा. असं एक सजेशन होतं माझं. बाकी कुणाचं मत असेल तर ते ऍड करू शकतात. आणि दुसरा एक पॉईंट मला असं सजेस्ट करायचा होता की काही गुप्ता साहेबांनी किंवा काही अजून काही जणांनी विचारलं होते की तुम्ही आमचा फ्लॅट सेल करू शकता का. सो माझं त्यांचा जो मुद्दा होता, मी असा अंडरस्टँड केला की ते फोरफिट करतात त्यांचा फ्लॅट आणि सांगतात की ऑन बिहाफ ऑफ देम सोसायटीने तो फ्लॅट विकावा आणि तो म्हणजे तो बघावा. माझं असं पर्सनल सजेशन होतं की इट विल बी अन ॲडिशनल. मला असं वाटतं की आपण ऑलरेडी आपल्याकडे बरीचशी, कारण हे सेल्फ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, हा बिल्डर प्रोजेक्ट नाही आहेत. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना सर, त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एक ॲडिशनल ऑलरेडी आपल्याकडे बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. प्रोजेक्टला टाईमलाईनमध्ये डिवाइड करणं, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करणं, आपला मेन फोकस हा त्याच्यावरती असला पाहिजे इन्स्टेड ऑफ इन्व्हॉल्विंग इन रिसेलिंग द फ्लॅट्स ऑफ समवन ऑफ द मेंबर. त्यांना तो घेऊ देत आणि त्यांच्या याच्यावरती तो रिसेल करायची जबाबदारी त्याच्या मेंबरची असू देत. हा फक्त एक सजेशन माझं होतं. मुद्दा कळला आहे. आज आपण मीटिंगच टेंटेटिव्ह आहे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये. ओके, 25,000 हे ठरवले सुद्धा आपण कमीच धरलेले आहेत. मला काहींनी सांगितले तुम्ही एवढे घ्या, काय घेता, 1 लाख घ्या. आता पहिलं आर्किटेक्टचा प्लान येऊ दे, त्याने आपल्याला किती करोड रुपये खर्च होणार आहेत ते कळू दे. म्हणजे आपण जे हे वाटायला काढलेले आहेत ना 30%, 20%, हे पण खरे आहेत की काय ते माहिती नाहीये. आजच्या डेटला ठीक आहे, परंतु आर्किटेक्टचा प्लान येऊ दे, आपल्याला पूर्ण कॉस्ट प्रोजेक्टची किती आहे ती आपल्याला कळू दे. त्याच्यानंतर मग आपण अजून एकदा व्यवस्थित बोलू शकतो. पण टेंटेटिव्ह आपल्याला आयडिया अशा आहेत की आपल्याला स्वतः बांधायचंय घर, तर कशा प्रकारे पैसा उभा करायचा आहे ही एक संकल्पना फक्त तुमच्याकडे मांडलेली आहे. आर्किटेक्टचा प्लान आला तर ते 25,000चे 50 करायचे का 1 लाख करायचे ते पण ठरवू. त्याचप्रमाणे ते रेशो ठरवलेत ना, हे खैरात वाटली आपण काहीतरी 30%, 20%ची, ती पण कमी करायची किंवा काय हे आपण नंतर ठरवू. पण त्यांचा प्लान येऊ दे. मीटिंग संपायच्या अगोदर मीटिंग छान झाली. हा मीटिंगचा मुद्दा नाहीये, परंतु तुम्हाला सगळे जमले म्हणून सांगतो. आम्ही सगळ्यांना आज फोन केले. ते मी मगाशी सांगितलं, ऐका ना. हा तुम्ही मीटिंगला उशिरा आलात, मी तुम्हाला सांगतो. मगाशी तुमचा मुद्दा मी रिपीट केला होता की 600 स्क्वेअर फूटची जागा ही जेव्हा पुढच्या सेकंड स्कीम, थर्ड स्कीम किंवा 5 स्कीम गेल्या ना आपल्या पुढे, त्या सगळ्यांना आपण 600चं केलं होतं. म्हणून पहिल्या स्कीम मध्ये सुद्धा आपण 600 केलं ऍप्लिकेबल, आणि ते सगळ्यांना एसआरसी मध्ये ठरवून केलेलं आहे. हा मुद्दा तुम्हाला सांगतो की 300 ठरवलं होतं, पण आपण 600चं केलं. ते पहिल्या स्कीमला पण ते ऍप्लिकेबल केलं. आता हे ठरवलंय, आर्किटेक्टचा प्लान येऊ दे. आपण हे जे केलेलं आहे त्याच्यात खरं किती नाही काय, आपण फायद्यात आहोत की तोट्यामध्ये आहोत ते तेव्हा कळेल. ओके, आता हे एक मिनिट त्याच्या मागचं कारण पण सांगतो. आपण बरोबर म्हणालात की फर्स्ट स्कीमसाठी फक्त 300 स्क्वेअर फीट ॲट 30% डिस्काउंट अँड रेस्ट ऑफ द स्कीम्स 600 स्क्वेअर फीट ॲट 20, 15, 10, 5. ओके, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की 300 जो आपण 30% डिस्काउंटनी देतोय, तर टोटल आपल्याला हे डिस्काउंट किती मिळतोय पर स्क्वेअर फीट 7,500, राईट. 7,500 मल्टिप्लाय बाय 300 विच कम्स टू 22,50,000, राईट. म्हणजे फर्स्ट स्कीम साठी मी ओरिजिनल मेंबर आहे, मला 22,50,000 रुपयाचा फायदा मिळतो. नंतर सेकंड स्कीमचा जेव्हा विचार केला 600 स्क्वेअर फीट ॲट 20% डिस्काउंट, मग 600 स्क्वेअर फीटला प्रत्येक स्क्वेअर फीटला 5,000 डिस्काउंट मिळतोय.
मग सेकंड स्कीम जर बघितलं, जे सबसिक्वेंट मुलं बाळं आई बाबा वगैरे जे कोणी आहेत, 600 मल्टिप्लाय बाय 5000 ते जर बघितलं तर 30 lakhsचं डिस्काउंट मिळतं. मग याच्यात आता झालं काय की यायला ओरिजिनल जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी फक्त 22,50,000 रुपयाचा डिस्काउंट, वेअर ॲज जे मुलं बाळं आहेत सेकंड स्कीम मध्ये त्यांच्यासाठी 30 लाखाचा, 15% वाले जे आहेत, जे डिस्टंट रिलेटिव्ह आहेत त्यांचे डिस्काउंट अमाऊंट आणि फर्स्ट वाल्याची डिस्काउंट अमाऊंट ऑलमोस्ट जवळ. हा त्याच्यात नंतर निष्कर्ष निघाला म्हणून ते 300चं 600 ही कॅप वाढवली. ओके, आणि त्या दिवशी हे सगळं मी ऍक्च्युली एक्सप्लेन केलं होतं, तू पण होतास त्यावेळी. ओके, सॉरी तू लेट आलास. ऐका आता हे सगळं झालं, आपल्याला मीटिंग सगळी समजलेली आहे. ही मीटिंग आता 2.5 महिने तुमच्याकडे सर्वे होणार ना, प्लीज प्रत्येक घरामध्ये तुम्ही हायलाईट करा हे सगळे मुद्दे. आपल्याला सगळ्यांना हा टॉवर उभा करायचा आहे, आपल्याला सेल पण आपल्यालाच करायचं आहे. आपण ओनर आहोत, आपण डेव्हलपर आहोत, आपण बिल्डर आहोत, आपल्याला सेल करायचं आहे. तर तुम्ही ह्या सगळा अभ्यास तुमच्या फॅमिलीला सांगा, रिलेटिव्हला सांगा, जे काही सर्क्युलर येतात ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करा, पुढे ढकला आणि नुसते शांत राहू नका. आपल्याला मार्केट बनवायचं आहे आता, यासाठी मी तुम्हाला सांगतो. आता एक हा अनऑफिशियल सब्जेक्ट आहे, परंतु तो यायला पाहिजे. हा मीटिंगमध्ये नाही येणार, त्याचं लिखापडी नाही होणार, परंतु मार्च महिन्यामध्ये आपण आउटस्टँडिंगची लिस्ट काढतो. आम्ही जाधव साहेब, आम्ही सगळी कमिटी आज दुपारी बसलो होतो. तर आज मार्च महिन्यात चालू आहे ना, तर जरा थोडंसं वसुलीचा भाग आहे म्हणून आता सांगतोय की E103 म्हणजे राजन छड्डा 1,22,404 मार्चमध्ये भरायचे, नाहीतर मार्च नंतर आपण ती लिस्ट पब्लिश करतो. म्हणजे मार्चमध्ये भरले ना तर ती लिस्ट पब्लिश नाही होणार, कारण आपलं ऑडिट होतं मार्चला, 31 मार्चला ऑडिट होतं. E232 विमल मात्रे 2,72,000 ते डिफॉल्टेड फ्लॅट तुम्हाला माहितीच आहेत. E233 विपुल सिंग म्हणजे आम्ही 5,000च्या वरचे फक्त काढलेले आहेत. विपुल वाघ 5,000च्या वरचे 5190 नगण्य अमाऊंट आहे. या 20 दिवसामध्ये भरा 15 दिवसामध्ये. E314 मिस्टर बेंडे साहेब तुम्हाला फोन केलेला आहे, कुठे गेले, 27,000. E413 भिवापूरकर 15,000. E414 अशोक शेडगे साहेब 11,555. E502 जितेंद्र राहताडे 27,681. E503 शरण 5,337. E521 मुनी राजपूत साहेब, मी तुम्हाला फोन केला होता साहेब, तुम्ही उचलला नाहीत, तर 9,833. E532 घेवाडे साहेब 9420 आणि 9420 दोन फ्लॅट. E601 फिलिप जाकोब 11,052. E623 मंजू सिंग 2,30,993. E6 सिडको फ्लॅट 16. हा अनऑर्डर म्हणजे हा सिडकोचा 16 लाख गोल्डन फ्लॅट तो. E722 देशमुख साहेब तुम्हाला फोन झालाय, ओके, गेले काय गेले, ओके. आणि MTNL 2,34,000. सांगायचा उद्देश हा, नगण्य अमाऊंट आहेत. 4-5च डिफॉल्टर आपले मार्चच्या पुढे जातात, बाकी सगळे भरतात. फक्त वेळेत सांगून दिले तर कोणी गैरसमज करून घेऊ नये. आपापले पैसे भरावेत या 10 दिवसामध्ये. ते बोलतील ना, त्यांनाच 20 मार्च को विष्णुदास भावे सभागृह में हमारे ऑर्गेनाइजेशन का एक बहुत बड़ा म्यूजिकल इवेंट है, मैं होस्ट कर रहा हूं. तो उसके पासेस मेरे पास हैं. जो म्यूजिक लवर्स हैं अपने सोसाइटी में, तो कॉम्प्लीमेंट्री पासेस मेरे पास है. यदि आप इंटरेस्टेड हैं, संगीत के शौकीन हैं, शानदार कार्यक्रम है. क्योंकि एक ऑर्गेनाइजेशन है जिसका नाम है करुण भारत हेल्पिंग हैंड फाउंडेशन, उसके थ्रू हम नीडी कैंसर पेशेंट्स को मदद करते हैं. तो उनके लिए प्रोग्राम हमने रखा है और उसमें जो भी हमें पैसा आता है वो सब उनको हम देते हैं. तो इसमें किसी प्रकार का डोनेशन वगैरह नहीं है, ये कॉम्प्लीमेंट्री पासेस है. तो जो भी म्यूजिक में इंटरेस्ट रखते हैं वो ये पासेस ले सकते हैं. और 20 मार्च को रात को प्रोग्राम है. यू आर ऑल आर मोस्ट वेलकम. थैंक यू. 9 के बाद 9 से 12.
हां हां सगळ्यांना ते सांगितलं मगाशी माहिती उभं राहा. चला, आजची मीटिंग आपली छान झाली. असंच हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे आणि या हेल्दी डिस्कशनमधूनच आपल्याला चांगलं आउटपुट मिळतं. त्यामुळे हे असं हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे आणि कोणी पर्सनल काही घेऊ नका. जे काय होतं ते सगळ्यांसाठी आहे आणि ही ट्रान्सपरन्सी कायम राहील आपली आणि असंच आपण हळूहळू पुढे जाऊ. ऍक्शन ऑफ प्लॅन आपण पुढे घेऊन जाऊ. आता आपण राष्ट्रगीत घेऊ आणि आजचा आपला मीटिंगची समाप्ती करू. तुम्हाला मी सांगतो, एक मागची मीटिंग 15 फेब्रुवारीला झाली आणि दुसरी SGM आज 15 मार्चला. म्हणजे आपण किती फास्ट चाललो डिस्कशनच्या बाबतीमध्ये हे पण सांगतो. आणि बिहाइंड द टीम ही स्पेशल ही SRC कमिटी आहे, ही चांगलं काम करते. तिला तुम्ही तुमचे व्ह्यूज कळवत जा सारखे सारखे. धन्यवाद. आपण राष्ट्रगीत सुरू कर. हाँ बोला ना. यस हाँ हो आएगा 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 आएगा. मिनट जो बनाएंगे ना मैडम, जो मिनट बनते हैं ना उसमें टेंटेटिव वर्ड आएगा. कोई फाइनल नहीं है, अभी बहुत सारी मीटिंग होने वाली है. रेडी, स्टार्ट करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे नाही फोडले नाही ना, फोडले नाही ना.